प्रेज द लॉर्ड. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना हॅपी पाम संडे, जावळाच्या रविवारच्या खूप खूप शुभेच्छा. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर इथले अधिकृत नंबर आहे. या नंबरवरच तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. भरपूर साक्षी घडत आहेत. एक सिस्टर पुण्याला राहतात. त्यांनी सांगितलं की त्यांचा पती आणि मुलगा ते रोज दारू पिऊन येत होते. रोजची त्यांची भांडणं असायची आणि ती बहीण त्या दोघांना घरामध्ये येऊ देत नव्हती. त्यांना घराच्या बाहेर ती घालवत होती आणि रोजची ही भांडणं त्यांच्या घरामध्ये चालू होती. आणि एक दिवस त्या बहिणीने सांगितलं की पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्या बहिणीपर्यंत पोचलं. आणि ज्यावेळेस ती बहीण ते वचन ऐकत होती, पास्टर शब्द सांगत होते की तुम्ही क्षमा करा. आणि ज्यावेळेस त्या बहिणीने ते शब्द ऐकला, त्या शब्दाने त्या बहिणीच्या अंतःकरणामध्ये काम केलं आणि तिचा शब्द त्या बहिणीने स्वीकारला आणि ती मनामध्ये म्हणाली की माझ्या पतीला आणि मुलाला मी क्षमा करते. आणि ते आल्यानंतर कुठलंही भांडण तिने त्याच्याशी केलं नाही. तिने सांगितलं मी तुम्हाला क्षमा केलेलं आहे कारण परमेश्वरा वचन माझ्यापर्यंत आलेलं आहे. कारण ती जबाबदारी माझ्यावर आहे, कारण की ते दोघं पिऊन येत आहेत पण शुद्धीवर तर मी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे. आणि तिने त्यांना क्षमा केली आणि परमेश्वराने त्यांच्या विश्वासाच्याद्वारे अद्भुत कार्य त्यांच्या घरामध्ये केलं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा जे घरामध्ये पैसे देखील देत नव्हते ते आता त्यांच्या हातामध्ये आणून त्यांचा पगार पूर्ण देऊ लागले. त्यांचं पिणं देखील अद्भुतरित्या खूप कमी झालेलं आहे आणि त्यांच्या परमेश्वरांनी त्यांच्या कुटुंबामध्ये शांती निर्माण केलेली आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता. त्यांचं सोनं जे आहे ते गोल्ड अवस्थेमध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणींनी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही माझ्या आईसाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीच्या आईसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. दुसऱ्याच दिवशी त्या बहिणीच्या आईला त्या ठिकाणामध्ये शुद्ध आली, त्यांना आरोग्य मिळालं, त्यांना ICUमधनं बाहेर काढलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर अर्पिता अनिल मस्के ही बहीण परीक्षेला जाणार होती आणि परीक्षेला जाण्यासाठी तिने पास्टरांना सांगितलं होतं की पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की ती बहीण जिल्ह्यामध्ये 11वी आणि त्या तालुक्यामध्ये 1ली त्या ठिकाणामध्ये आली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. मोठं काम प्रार्थनेच्या बळावरती सर्व महाराष्ट्रामध्ये घडत आहे. मोठ्या आशेनं लोक या ठिकाणी पाहतात. त्यांना असं वाटतं की प्रभू या ठिकाणची प्रार्थना ऐकतो. गत दिवसामध्ये औरंगाबादमध्ये आमचे बंधू प्रवीण भिटे अचानक चक्कर येऊन पडले. त्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले. डॉक्टरने हार्टमध्ये प्रॉब्लेम सांगितला. त्यांना असं वाटलं, डॉक्टर म्हटले की ऑपरेशन करावं लागेल. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की असं ते ऑपरेशन होऊ नये यासाठी तुम्ही प्रार्थना करा. म्हटलं काळजी करू नका, ती वेळ तुमच्यावरती येणार नाही. आपला देव असाधारण असं काम करत आहे.
आणि मग प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर काल त्यांचा मला पुन्हा कॉल आला. म्हटलं की तुम्ही प्रार्थना केली आणि त्यानंतर देवानं काम केलं. ऑपरेशन न करता डॉक्टर म्हटले काही गरज नाही आणि मला डिस्चार्ज दिला. मी घरी आलो. देवानं मला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. असे अनेक चमत्कार देव करत आहे. पुण्यातली सभा, त्याही सभेला पुष्कळ लोक, वास्तविक पाहता ते बरेच आतमध्ये ठिकाण होतं, परंतु जेव्हा लोकांच्या कानावरती पडलं की या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी पोचणार आहे, लोक झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणामध्ये आले. साक्ष एका बहिणीची ऐकली की त्यांनी सांगितलं की जेव्हा सभा संपली, घरी गेले, तर पहिल्यांदा माझ्यामध्ये परिवर्तन घडलं. माझं तोंड मी बंद करून ठेवलं. आता इथून पुढं माझ्या तोंडातनं मी चुकीचे शब्द बाहेर काढत नाही. परमेश्वराचं वचन जेव्हा व्यक्तीला कळतं तर सगळं त्याच्या स्वभावावर, त्याच्या विचारांवर आणि शब्दावरती नियंत्रण येतं. आणि खरी परिवर्तन तेच आहे. आरोग्य तर लोकांना भेटतंच, काही विशेष गोष्ट नाही. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा हात असून स्वर्गामध्ये जाणं केव्हाही चांगलं आहे. म्हणजे खरं जर मनुष्याला गरज कशाची असेल तर स्वर्ग राज्य. ज्या व्यक्तीला आरोग्य मिळालं तो स्वर्गात जाईल याची खात्री नाही, परंतु ज्या व्यक्तीचं जीवन बदललं जातं तो व्यक्ती 100% स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. 100%. आज पाम संडेच्या दिवशी काय प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं केलं? येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचा येण्याचा उद्देश आणि प्रत्येक त्याची घटना, कुठला सण किंवा कुठलं तर एक सेलिब्रेशन, या उद्देशानं तर तो क्रुसावरती पण गेला नाही, जन्म पण घेतला नाही, यरुशलेमेत पण त्यानं प्रवेश केला नाही. काहीतरी या मानवाच्या तारणासाठी, उद्धारासाठी एक योजना घेऊन तो या पृथ्वी तलावरती आलेला होता. परंतु कधी कधी तारणाच्या योजनेच्या बाहेर जाऊन लोक एक उत्सव, एक सण एवढ्यापुरतं त्याकडे पाहत असतात. त्यांना असं वाटतं की पाम संडेला तो आला, मग जावळ्या घेऊन जाव्या. पाम संडेला तो आला, गाढवीच्या शिंगरावरती बसून मग मिरवणूक काढली जावी. म्हणजे लोक ट्रेडिशन मध्ये अडकून गेले. परंतु त्याला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे? जसं येशू ख्रिस्त जन्माला आल्यानंतर त्याला अपेक्षा काय होती ते प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्यानं लिहून ठेवलं. येशू ख्रिस्त जन्माला आला, त्यास अनेक दारं त्याने ठोठवली आणि कुठल्याच घरानं त्याला स्वीकारलं नाही. प्रत्येकानं आपलं दार बंद केलं. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी द्वाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल मी त्याच्याबरोबर आतमध्ये येईल. म्हणजे हृदयाचं दार उघडलं गेलं पाहिजे. परंतु लोकांनी काय केलं, त्यानं त्या सणाकडं येशूचा जन्म म्हणून पाहिलं आणि एक उत्सव म्हणून त्याच्याकडे बघितलं. संपला तो सण. पण मग याचं प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसऱ्या आगमनाशी संबंध काय असणार आहे? म्हणजे एवढ्या लोकांनी सण केला, ते स्वर्गात जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, स्वर्ग सगळ्यांसाठी, पण सगळे स्वर्गामध्ये जाणार नाही असं लिहिलंय. पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. बरेच जण जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण पॉसिबल नाहीये ते. ज्या पद्धतीचं जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये स्वर्ग आमच्या हातातून निसटून जाणार आहे. का तर आम्हाला एक चाकोरीबद्ध जीवन, म्हणजे कसं, आमच्या मर्जीप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जगायचंय, ज्याचा शास्त्राशी काही संबंध नाही. आम्ही आमची धार्मिकता, आमच्या कल्पना आणि आमच्या कल्पनेप्रमाणे स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतो. म्हणून निकोदेमस सुद्धा
रात्रीच्या वेळेस प्रभूकडे गेला आणि त्यानं प्रश्न केला, मला स्वर्ग मिळाला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? येशू ख्रिस्त रात्रीच्या वेळेस त्या धर्मपंडिताला सांगतो, ज्याचा नवा जन्म होतो त्याला स्वर्गराज्य मिळणार आहे. तो पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुला स्वर्गामध्ये नेणार. आता हे सांगितल्याबरोबर तो निकोदेमस हे ऐकल्यावर तो निघून गेला, त्यानं प्रतिसाद नाही दिला. म्हणजे त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे, जे धार्मिक जीवन जगतो त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला स्वर्ग पाहिजे होता, आणि तो प्रभूनं नाही सांगितला. तो म्हटला स्वर्ग याच्यापेक्षा वेगळा आहे. निकोदेमस निघून गेला. त्या धार्मिक व्यक्तीला सुद्धा स्वर्ग राज्य कठीण वाटला. येशूचे शिष्य येशूबरोबर राहताना ते सुद्धा म्हणतात की हे सगळं पाळणं किती कठीण आहे. त्यांनाही वाटलं स्वर्ग माझ्या हातातून निसटून जाईल, पण आम्हाला वाटतं की आम्ही स्वर्गामध्ये पोचणार आहे. शिष्यांना वाटलं कठीण आहे, पण आम्हाला वाटतं आम्ही स्वर्गामध्ये पोचणार आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे हे गाणं आहे, पण ते गाणं तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. ती भावना आहे, ते शब्द आहे. या शब्दाच्या द्वारे तुमचं आंतरिक मन जागं व्हावं, तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी प्रिपेअर व्हावे, तयार व्हावे, याच्यासाठी ते गाणं आहे. पण ते गाणं तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही. नेमकं करणार काय आहे? यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला. आम्ही गीतं गायली दरवर्षीप्रमाणे. आपण यावेळेस ते काही केलं नाही, गाडो बिडो का नाही केलं माहिती का? ती परंपरा बनू नये. झावळ्याचा रविवार म्हणजे फक्त आम्हाला तेच नाही, याच्यामधली आत्मिक जागृती फार महत्वाची ना. आत्मिक जागृती, काय घडलं, कसं घडलं, येशूची अपेक्षा काय आहे, त्या अपेक्षेसाठी आमच्या आत्मिक जीवनाची घडी उघडली पाहिजे. म्हणजे आंतरिक असणारं मन ते उघडावं आणि पुन्हा एकदा आत्मिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघावं. शेवटच्या रात्री प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांचे पाय धुतले आणि पाय धुताना तो काय म्हणतो, जसं मी केलं तसं तुम्ही करावं. हा तुम्हाला मी कित्ता घालून दिलेला आहे. पाय धुण्याची कल्पना त्यानं मांडली. मी गुरु असताना तुमचे पाय धुतले, तुम्ही सुद्धा एकमेकाचे पाय धुवावेत. पाय धुण्यामागं त्याची कल्पना काय होती माहिती का? ती एकमेकासमोर असणारी नम्रता, जी शिष्यांकडे कधीच नव्हती. येशूचे शिष्य, त्यांच्यामध्ये ईर्ष्या होती, त्यांच्यामध्ये स्पर्धा होती, त्यांच्यामध्ये कोण मोठं होईल याचं भांडण होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं मग त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये सांगितलं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. जी शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुलं म्हणतील. बरं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण यातली एकही गोष्ट या शिष्यांमध्ये नव्हती. एक पण गोष्ट त्यांच्यामध्ये नव्हती. प्रत्येक गोष्ट शास्त्रामध्ये जी सांगितली ती रोज आमच्यामध्ये यायला पाहिजे. रोज. कधीच देव तुम्हाला वरून नाही पाहणार. जे वरून तुम्ही दाखवता ना ते प्रभू कधीच बघणार नाही. जे माझं जीवन आहे ते वरचं जीवन आहे. माझं प्रीचिंग हे वरचं जीवन आहे, आतलं जीवन नाही. आतलं जीवन देवाला माहिती आहे. आणि बायबल काय सांगतं, देव माझं हृदय पारखणार आहे. प्रॅक्टिकल काय आहे, प्रात्यक्षिक काय? स्वर्ग राज्य हे प्रात्यक्षिक आहे. ते फक्त जो प्रॅक्टिकल करतो त्याला मिळणार आहे. हा, आमचं हे जे येणं जाणं बसणं उठणं 3 तास 4 तास चर्चमध्ये घालवतो ना, हे 4 तास 3 तास जर प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये एक पण नसेल ना, तर हे सगळं शून्य होऊन जाणार आहे. सगळं झिरो बनून जाणार आहे. सगळ्या गोष्टीला पारखलं जाणार आहे. म्हणून आम्ही पाहिलं की बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी मी शिकवत आहे, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, जो आपल्या भावाला अरे मूर्खा म्हणेल तो नरक अग्नीसाठी पात्र ठरेल. हे सुद्धा आम्ही पाहिलं. एक साधा साधा शब्द रागाच्या द्वारे असं म्हटलं, रागामध्ये पुष्कळ शब्द आमच्या मुखातनं बाहेर पडतात, पण तो त्या शब्दानं तुम्हाला नरक प्राप्त होणार आहे. म्हणजे जेवढी आम्ही प्रार्थना करू, जेवढी आम्ही आराधना करू, पण एका शब्दानं आमचं असणारं धार्मिक जीवन संपलं जातं. मग सावळ्याच्या रविवारी नेमकं येशूनं केलं काय ते फार समजून घेणं गरजेचं आहे. पाय झावळ्या प्रतिकात्मक आहे, याच्यामध्ये फक्त डेकोरेशन आहे.
त्या आम्ही हातामध्ये घेतल्या, आम्ही गाणे गायले, आम्ही फिरलो. इथं काय झालं, फक्त एन्जॉयमेंट. आम्हाला त्या काळातलं वातावरण आणि त्या काळामध्ये त्या काळात काय घडलं याच्याशी थोडंसं आम्ही समरूप झालो. पण त्याच्यासाठी प्रभू आलाच नव्हता ना. त्याच्यासाठी त्यानं यरुशलेमेत प्रवेश केला नाही. यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला. मला वाटतं मग त्याचं शुभवर्तमान 21 अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. त्याच्यामधल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत. काय केलं पाहिजे आम्ही. हा, यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. हा, ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथे पोहोचले. बेतफगे येथे पोहोचले तेव्हा येशूनं दोघा शिष्यांना असे सांगून पाठवलं की तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटलं तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. आता बऱ्याच गोष्टी, परंतु टप्प्याटप्प्याने आपण पाहूया. येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केला. पाम संडेला, झावळ्याचा रविवार त्याला असं म्हटलेले. त्याच रविवारी त्यानं प्रवेश केला. ज्याच्या संबंधानं असं म्हटलं की, आणि टायटल काय होतं त्याचं, येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. कसा प्रवेश आहे तो? जयोत्सव. म्हणजे पहिला मुद्दा, जेव्हा येशू ख्रिस्त यरुशलेमेत आला तो एक मोठा उत्सव होता. कसला उत्सव होता? लोक ज्याला दुःख सण म्हणतात. 40 दिवसामध्ये लोक म्हणतात दुःख व्यक्त करण्याचा तो समय. पण येशू ख्रिस्ताची एंट्रीच मोठा उत्सव आहे. कोणासाठी उत्सव आहे? का त्याला जयोत्सव म्हटलेला आहे? त्याचं कारण आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. असं म्हटलं की त्या समोरच्या गावामध्ये तुम्ही जा. दोघा शिष्यांना त्यानं पाठवलं, सांगून पाठवलं. पहिली गोष्ट तर येशू ख्रिस्तानं सांगितलं. काय सांगितलं? समोरच्या गावात चौकामध्ये तुम्हाला एक गाढवी आणि तिचं शिंगरू बांधलेलं सापडेल. म्हणजे येशू ख्रिस्त, त्याचा उत्सव कशासाठी आहे? कोणासाठी तो उत्सव आहे? कोण त्या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकतं? कोणाला त्याच्यामधला आनंद मिळणार आहे? 2 व्यक्तीला आनंद आहे. एक येशूचे शिष्य आणि दुसरं गाढवी आणि तिचं शिंगरू. या दोघांसाठी उत्सव आहे. हा उत्सवाचा सण आहे. कोणता उत्सव? शिष्यांना सोपवलेली सेवा, त्यांना सोपवलेली जबाबदारी, त्यांना सांगितलेलं काम मिळाल्याचा उत्सव आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा जॉब लागतो ना, त्यावेळेस तो जो आनंद त्याला होतो. हे शिष्य 3.5 वर्ष येशूच्या बरोबर चालले. एवढ्या दिवसात त्यांनी काम केलं नाही, पण पहिल्यांदा एक काम येशूनं त्यांच्यावरती सोपवलं आणि त्या शिष्यांना कळालं की आज पहिल्यांदा आम्ही आमच्या मनाप्रमाणे प्रभूनं सांगितलेलं काम करत आहोत. कान देऊ नये का? पाम संडे म्हणजे सेवा सुपूर्त करणं आहे, सेवा स्वीकारणं आहे. प्रभूनं तुम्हाला काहीतरी काम सोपवलेलं आहे. लक्षात ठेवा. असं म्हटलं, त्यानं त्यांना बजावून सांगितलं. वाचा बरं शब्द तो. यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. बेतफगे येथपर्यंत पोहोचले. तेव्हा येशूनं दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच तेथे असे सांगून पाठवले. प्रभू जेव्हा तुम्हाला काहीतरी काम सांगतो, त्यास विशेष प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगून पाठवत असतो. सेवा अशी नसती हो. प्रभूला सूचना द्याव्या लागतात. त्याला माहिती आहे की यांना सूचना दिल्याशिवाय ते काम करू शकणार नाही. नाहीतर मनाने काहीतरी काम करतील. त्यांना गाव सांगितलं, कुठं जायचंय? समोरच्या गावामध्ये. आता गाढवं तर सगळीकडेच आहे. तो बऱ्याच ठिकाणामध्ये गाढवं असतील. मग त्याला माहितीये या गाढवांची गरज नाही, चौकात बांधलेल्या गाढवांची गरज आहे. कुठली पण गाढवं नाही घेऊन यायची, प्रभूनं सांगितलेली गाढवं. त्याला माहिती त्या गाढवाचं वैशिष्ट्य किंवा चौकात बांधलेल्याच गाढवाला का सोडवायचंय? कोणतं कारण आहे चौकात बांधलेल्या गाढवाचं आणि सोडवण्या संबंधानं? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 49:11 तुम्हाला माहिती, पण तरी सुद्धा ते आपण वाचू म्हणजे तुम्हाला त्याचं
तो उत्सव कसा आहे समजेल. उत्पत्ती 49 त्याचं 11 वचन. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तामध्ये धुईल. त्यानं असं म्हटलं की तो तरुण गाढव उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. हे समोरच्या चौकातल्या गाढवा संबंधानं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, जे चौकात बांधून ठेवलेलं तरुण गाढव, गाढवीचं शिंगरू, गाढवीच्या शिंगरा संबंधानं बोललं. जे गाढवीचं शिंगरू उत्पत्तीच्या पुस्तकात 49व्या अध्यायामध्ये 11 वचनामध्ये त्या ठिकाणात लिहून ठेवलं होतं. काय, चौकात एक गाढव बांधलेलं असेल, त्या गाढवाला सोडण्यासाठी त्या जे वस्त्र त्याच्या अंगावरती पायाखाली टाकलं जाईल, हे वस्त्र साधं सुद्धा वस्त्र नाही, द्राक्षरसामध्ये ते भिजवलं जाणार आहे. काय शब्द आहे, वाचा बरं. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. द्राक्षाच्या रक्तामध्ये. म्हणजे चौकात बांधलेलं गाढव, या गाढवाला जो पोशाख मिळणार आहे तो साधा सुद्धा पोशाख नाही. या गाढवीच्या शिंगराला तिथं रक्तामधलं द्राक्षाचं रक्त, त्या रक्तामध्ये त्याला भिजवावं लागलं. आता द्राक्षाचं रक्त कसं काय, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो ना, मी खरा, मग आता त्याचं रक्त, येशू द्राक्षवेल त्याचं रक्त. बघा बरं का नियम काय, मला वाटतं निर्गम 13:13 मध्ये असं म्हटलंय, वाचू नका, लक्षात ठेवा, फक्त लिहून लिहायचं असेल तर. असं म्हटलं, जर द्राक्षीचं शिंगरू जन्माला आलं, मेल गाढव किंवा ज्याला असं म्हटलं की शिंगरू जन्माला आलं, तर त्या शिंगराची मान मोडावी. आणि जर शिंगरू वाचायला पाहिजे तर एक कोकरू कापायचं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे शिंगराची सुटका करायची. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ते सांगितलं. मी तुम्हाला सांगते, त्या दिवसामध्ये तो उत्सव होता. कोणासाठी उत्सव? गाढवीच्या शिंगराचा उत्सव. का शिंगराचा उत्सव? त्या भविष्यवाणीची वाट पाहत होता. कोणती भविष्यवाणी? ते तरुण गाढव सोडवणार आणि त्या गाढवासाठी तो आणि द्राक्षाचं रक्त, त्या रक्तामध्ये पोशाख बुचकळणार आणि त्या गाढवीच्या शिंगराची सुटका होणार. आता त्या गाढवाला त्या भविष्यवाणी, अहो माणसाला भविष्यवाणीची किंमत नाही, पण गाढवाला भविष्यवाणीची किंमत आहे. गाढवाला कळलं, या भविष्यवाणीच्या द्वारे माझा उद्धार होणार आहे, माझी सुटका होणार आहे आणि माझ्यासाठी उत्सव असणार आहे. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, शिष्यांना समोरच्या गावामध्ये जा, चौकात बांधलेलं गाढव तिथं तुम्हाला सापडेल आणि तुम्ही त्याला सोडवून आणा. आणि जेव्हा येशूच्या शिष्यांना या गाढवानं शिंगरानं पाहिलं, माझा विश्वास आहे, जर हे गाढवीचं शिंगरू, त्याला भावना आहे, त्याला फिलिंग्ज आहेत. कशावरून तुम्ही म्हणाल गाढवाला आणि गाढवाच्या शिंगराला फिलिंग्ज आहेत? संदेष्टा ज्यावेळेस पलाम संदेष्टा बलाक राजाबरोबर गाढवावरती बसून निघाला आणि तिथं देवदूताला पाहिल्यावर गाढवी खाली बसली आणि गाढवी बोलू लागली, आजपर्यंत मी कधी तुला आणि कुठं नेण्याचं नाकारलं का? तुझ्या का लक्षात येत नाही? समोर देवाचा दूत पाहिलं आणि मी खाली बसले. गाढवाला देव आणि देवाचं दर्शन, दूताचं दर्शन समजतं. या शिष्यांना पाहिल्यावर या गाढवांच्या फिलिंग्स, त्या भावना जाग्या झाल्या. प्रभूनं त्यांना पाठवलेलं आहे. कारण ते गाढव बलाम संदेष्टा ज्या गाढवावरती बसला होता ना, त्या गाढवाला कळलं समोर देवाचा दूत आहे. मग आता येशूच्या शिष्यांना पाठवल्यावर चौकातल्या गाढवाला कळालं नसेल का, हे येशूचे शिष्य आहेत. ही तुमची ओळख असू द्या, ही तुमची ओळख असू द्या. लक्षात ठेवा, पापी व्यक्तीच्या उद्धाराचा तो सण आहे. प्रत्येक पापी व्यक्तीला येशूच्या शिष्यांची गरज आहे. ते आज्ञाधारक शिष्य, जबाबदारी स्वीकारणारे शिष्य, प्रभू काय सांगतो ते ऐकणारे शिष्य. तुमचं ध्येय, तुमचं मिशन काय असलं पाहिजे? प्रभूनं आमच्यावरती जबाबदारी सोपवावी. लक्षात घ्या, या झावळ्यांपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? गाढव आणि शिष्य महत्वाचे आहेत. लोकांनी झावळ्या आणल्या, पण येशूला झावळ्या नको होत्या. येशूला 2 गोष्टी आवश्यक होत्या. 2 शिष्य जे चौकात जाणार आणि 2 गाढव
जे येशूचं ऐकून त्याच्याकडे येणार आहेत. ऐकणाऱ्या लोकांचा तो सण आहे. जे प्रभूचं ऐकतात त्या लोकांचा तो सण आहे. हे धावळ्याचा रविवार हा ऐकणाऱ्या, स्वीकारणाऱ्या, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे काम करणाऱ्या लोकांचा तो सण आहे. हा सगळ्यांचा सण नाही. कोण जबाबदारी स्वीकारायला तयार आहे? कोण समोरच्या गावामध्ये जाईल? लक्षात ठेवा, समोरचं गाव म्हणजे वाकड्या वाटीने नव्हे, समोर जे दिसतं त्या पद्धतीने. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, जेव्हा प्रभू आम्हाला बोलवतो ना, त्यास आमची वाट सरळ बनते. वाकड्या वाटेनं आम्ही जात नाही कधी. सो व्यक्ती सरळ वाटेनं चालतो ना, तोच व्यक्ती प्रभूचं काम करतो. आमची वाट सरळ असली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही वाकड्या वाटेनं जाता कामा नये प्रियानो. म्हणून लक्षात घ्या, इथं ती 4000 वर्षापूर्वी बांधून ठेवलेलं गाढवीचं शिंगरू येशू ख्रिस्तानं त्याची सुटका केली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आम्ही बऱ्याच वेळा ही गोष्ट ऐकलेली. कोणती माहिती का? त्यानं गाढवीचं शिंगरूवरती बसून तो नम्र आहे, लीन आहे, अमक आहे, तमक, ठीक आहे सगळं. तो लीन आहे. भविष्यवाणी त्याच्या संबंधानं जकर्याच्या पुस्तकात 9:9 मध्ये ती भविष्यवाणी केली. तो गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. वाचा बरं जकर्या 9:9 म्हणजे तुम्हाला समजेल. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. जोरानं आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. भविष्यवाणी काय होती? आता पुढे मत्ते 21 अध्याय 1 वचन वाचा बरं. ते यरुशलेमेजवळ आले. कुठे आले होते? आणि भविष्यवाणी काय होती? वाचा. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. भविष्यवाणी काय होती? तो यरुशलेमेकडे येईल. आणि आता येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे आला. आणि यरुशलेमेत आल्यावर तो म्हणतो समोरच्या चौकामध्ये, समोरच्या गावामध्ये. कुठेही प्रवेश नाही त्याने केला. जकर्याच्या पुस्तकामध्ये जी भविष्यवाणी केली आणि तिथं असं म्हटलं, पहा जयोत्सव कोणाचा? सियोन कन्ये आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. उड्या मार. कशासाठी उड्या मारायच्या? गाढवावरती बसून आला म्हणून उड्या नाही मारायच्या. गाढवाचा उद्धार होणारे म्हणून उड्या मारायच्या. हो, हा उद्धाराचा सण आहे. येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन हे उद्धाराचं सण आहे. कोणाचा उद्धार आहे? कोणाला प्रभू सुटका देणार आहे? हा पापी व्यक्तीला, नाकारलेल्या व्यक्तीला, ज्याला आशा नाही, ज्या व्यक्तीला सुटण्याची आशा नाही, अशा व्यक्तीला सुटका देण्याचा तो सण आहे. म्हणून याचं टायटल काय असेल माहिती का? गाढवाची सुटका. गाढवाची सुटका. तो इथे झावळ्याचा रविवार, पण झावळ्याचा रविवार नाही, ती तर गाढवाची सुटका आहे. हो, प्रत्येक गाढवाची सुटका आहे. बांधलेल्या गाढवाची सुटका. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला कोणत्याच गाढवाला बंधनात अडकून ठेवायचं नाही. प्रत्येक गाढव सुटावं ही प्रभूची अपेक्षा आहे. कशाला आला यरुशलेमेत तो? आणि यरुशलेमेतल्या लोकांनी, यरुशलेमेत कोण लोक आहेत? ऐका, या प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा एक मिशन, एक तत्व लोकांना समजावून सांगत होता, परंतु यरुशलेमेतले लोक हे तत्व किंवा सिद्धांत स्वीकारायला तयार नव्हते. शास्त्री पुरुषी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती गर्दी करून बसत होते, त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय होता माहिती का? ते शिष्याना म्हणत होते, तुमचा गुरुजी नेहमी पापी लोकांबरोबर बसतो. तुमचा गुरुजी पापी लोकांबरोबर बसतो. आमच्या पंक्तीला कधी बसत नाही. याला पापीच लोक आवडतात. आणि बघा तुम्ही, येशू ख्रिस्ताने ज्यांना उद्धार दिला, जक्कय जकातदार, शिमोनाच्या घरी गेला, तोही जकातदार पापी. याकोबाच्या विहिरीवरती गेला, तो पण पापी. पहाटेच्या समयी शिक्षण देताना एका व्यभिचार स्त्रीला पकडून आणलं, ती पण पापी. वधस्तंभावरती चोर, तो पण पापी. येशूचा शिष्य पेत्र पापी का धार्मिक? पापी. शिव्या दिल्या का नाही? तलवार काढली का नाही? आता सगळेच त्या ठिकाणामध्ये पापी आहेत, सगळ्यांबरोबर तो राहिला. मग
शास्त्री पुरुषांचं मेन दुखणं काय होतं? हा पाप्यांना जवळ करतो. आणि येशूचं मिशन काय होतं? पापी लोकांचा उद्धार. म्हणून तो म्हटला, मी धार्मिकासाठी आलो हे सांगितलं कोणी तुम्हाला? डॉक्टर कोणाला आवश्यकता आहे डॉक्टरची? रोग्याला. तुम्ही धडधाकट आहे, तुम्हाला बीपी नाही, शुगर नाही, सर्दी नाही, पडसं नाही, पोटदुखी नाही, काहीच तुम्हाला आजार नाही, मग डॉक्टरची तुम्हाला काय? मग कोणाला गरज आहे? म्हणून यरुशलेमेत प्रवेश केल्यावर पहिलं त्याचं मिशन कोणतं होतं? ज्या गाढवाला माझी गरज आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गाढवाला येशूची गरज आहे, पण येशू गाढवाला सोडवायला गेलं नाही. कोण सोडवायला गेलं? शिष्य. बघा काय त्याच्यातलं तत्व तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त लाजरस मेल्यावरती येशू तिथे गेला. गेल्यानंतर लोक कुजबुज करू लागले, एवढं प्रेम होतं तर मित्र आजारी असताना का भेटायला आला नाही? यायला पाहिजे होतं तेव्हा. आणि मग तरी तो म्हटला, चल आपण कबरीकडे जाऊ. कबरीकडे गेल्यावरती येशू म्हटला, दोंड बाजूला काढा. दोंड बाजूला काढली. येशू लाजरसला म्हटलं, लाजर बाहेर आहे. आणि लाजर उठला. आणि असं म्हटलं, त्या ठिकाणच्या लोकांना सांगितलं, याला मोकळं करा. बघा आता येशूनं त्याला मेलेलं जिवंत केलं, मग त्याची बंधनं ती पण चुटकीसरशी सोडायला पाहिजे होतं ना. येतानाच म्हटलं असतं, सगळी बंधनं तुटू द्या. जादू म्हणतात आहे ना. पेत्र बंदिशाळेमध्ये असताना मंडळी प्रार्थना करत होती आणि साखळदंड गळून पडले. लाजरस कबरेमध्ये असताना येशू म्हणतो बाहेर येतो, बाहेर येतो, पण बंधनं काढत नाही. पेत्रस बंदिशाळेमध्ये असताना मंडळी प्रार्थना करते आणि साखळदंड गळून पडते. कसं काय हे गणित आहे? जो कबरेमध्ये आहे तो पाप आहे किंवा तो पापी व्यक्ती आहे, पण जो बंदिशाळेमध्ये आहे तो धार्मिक आहे. धार्मिकाची सगळी बंधनं प्रार्थनेनं तुटतात, पण पापी व्यक्तीची बंधनं त्याला स्वतः तोडावी लागतात. धार्मिकाची बंधनं प्रार्थनेनं तुटतात. कोणी धार्मिक व्यक्तीला बंधनामध्ये टाकू शकत नाही. पुरावा अजून एक तुम्हाला बायबल मधला देतो. जेव्हा शद्रक, मेशक, अबेदनगो या लोकांना बांधून भट्टीमध्ये टाकलं, भट्टीत टाकल्यावर ते मोकळे झाले. धार्मिक आहेत, त्यांना कोणी किती बंधनामध्ये टाकलं ना, ते कधीच त्या ठिकाणामध्ये त्याच्यामध्ये अडकून पडू शकत नाही. देव त्यांची बंधनं काढतो, पण पापी व्यक्तीची बंधनं देव कधी काढत नाही. पाप्याची बंधनं त्याला सोडवावी लागतात. मग सोडवण्याचं माध्यम काय? गाढवाला सोडवण्यासाठी येशू नाही आला. तो म्हटला, तुम्ही त्याला सोडवून माझ्याकडे आणा. पुढचं प्रोसेस मी करतो, सुटका देण्याचं काम मी करतो. मी त्याच्यावरती बसतो आणि जे भविष्यवाणी करण्यात आलेली आहे, द्राक्षाच्या रक्तामध्ये आणि झगा बुडवावं, मी स्वतः रक्त सांडेल, माझ्यातला द्राक्षरस बाहेर पडेल. त्याच्यानंतर मी जेव्हा क्रुसावरती जाईल, त्याच्यानंतर एक सुद्धा गाढवीचं शिंगरू मरणार नाही. प्रत्येक गाढवीच्या शिंगराला सुटण्याची आशा असणार नाही. येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला आणि गाढवीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. का? कारण ती म्हणत होती, या मसीहानं, या उद्धारकर्त्यानं माझी लेकरं वाचवली. लक्षात घ्या, आज तुम्ही सुद्धा त्या गाढवीच्या सारखं म्हटलं पाहिजे, आमच्या मुलांवरती आलेला सगळा शाप येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केला. त्यानं द्राक्षीच्या कुंडामध्ये त्याची वस्त्र, त्याची धार्मिकता, त्याच्या धार्मिकतेच्या द्वारे आणि त्याच्या वस्त्राच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला सुटका प्राप्त झाली. म्हणून आजपर्यंत गाढवाच्या पाठीवरती असणारं वस्त्र वेगळं होतं, पण येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसल्यावर त्याची वस्त्र बदलली. येशू मुळे त्याला नवीन वस्त्र मिळाले. म्हणून म्हटलं हा सगळ्यात मोठा सण आहे. का मोठा सण आहे? कारण बायबल सांगतं की त्याच्यामध्ये एका गाढवाच्या सुटकेचा तो उत्सव आहे. आणि तो दुसरा उत्सव कोणाचा? तर येशूच्या शिष्यांचा उत्सव आहे. कोणी उत्सव करायचा? जो गाढवीच्या शिंगराला सोडण्यासाठी जातो त्यानं उत्सव करायचा. म्हणजे सुवार्ता, सेवा, हा सेवा करणाऱ्यांचा सण आहे. आपलं मिशन काय? सेवा. प्रभूच्या देवाच्या राज्यासाठी लोकांना जिंकणं, अनेक गाढवं सोडणं. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही किती गाढवं सोडून आणली? किती गाढवाची बंधनं तोडली? किती लोकांना ख्रिस्ताकडे आणलेलं आहे? म्हणजे
तुम्हाला तुमच्या मनाला प्रश्न करायचा आहे, या सणाचा भागीदार मी आहे का? या सणाचा मी भागीदार आहे का? पार्टिसिपेशन काय? किती लोकांना तारण दिलं? लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर मंडळी या नात्यानं तुमच्याकडे एकच मिशन असलं पाहिजे, मी लोकांचं तारण केलं पाहिजे. तारणासाठी प्रभू सांगतो म्हणून त्यानं सूचना करून पाठवलं. त्यांनी काय सांगितलं? तुम्हाला गाढव सोडायचंय, गाढव सोडायचंय. लक्षात घ्या, जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत फक्त तुम्हाला गाढव सोडण्याचं काम करायचंय. ते गाढव कुठे ते पण तुम्हाला माहिती, ते बांधलेलं आहे. अजून दुसरी गोष्ट, जेव्हा या शिष्यांनी तिथे गेले आणि त्या गाढवाच्या मालकानं त्यांना सोडत नव्हते, तर फक्त एक गोष्ट तो बोलला, प्रभूला याची. बघा लक्षात घ्या बरं का, या सणाचं वैशिष्ट्य काय? प्रभूला प्रत्येक गाढवाची गरज आहे. त्यानं चाळण नाही लावली, मला हे नको मला ते नको, चाळण नाही लावली. प्रत्येक व्यक्तीचं चित्र त्या ठिकाणी त्यांनी तयार करून ठेवलं. गाढवाची गरज आहे प्रत्येक व्यक्ती. शेवटच्या दिवसामध्ये अहो त्यानं जेव्हा या येशूच्या शिष्यांना तारणाचं महत्व पटवून देत होता ना, तर तो काय म्हटलं माहिती का? वेश्या आणि कसबीने देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. वेश्या आणि कसबीने. अजून तुम्हाला सांगतो, जेव्हा हापशी षंड रथामध्ये बसून चाललेला होता, तेव्हा फिलिपाला देवानं सांगितलं की, देवाच्या आत्म्यानं त्याला प्रगट केलं की जा, तो हापशी षंड रथामध्ये यशाचा ग्रंथ वाचत आहे आणि त्याला ते काही समजत नाहीये, तर तू पळ. आता बघा बरं का कसं सांगतो देवाचा आत्मा. तो म्हटला, शिष्यांना त्याने सांगितलं समोरच्या गावामध्ये जा, आणि इकडं हापशी षंड रथामध्ये बसून देवाचं वचन ऐकत आहे. हापशी षंड म्हणजे नपुसक व्यक्ती. या नपुसक व्यक्तीला सुद्धा प्रभू म्हणतो याची मला गरज आहे. त्याला तुम्ही दूर लोटता, त्याला आपण त्यांच्या जवळ पण जाऊ शकत नाही, पण प्रभू म्हणतो याची पण मला गरज आहे. कोण? हापशी षंड. षंडाची पण त्याला गरज आहे. काय विजन आहे त्याचं, काय मिशन आहे त्याचं? त्याला माहिती आहे या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्तीचं तारण, त्याचा उद्धार, त्याच्यापर्यंत वचन पोहोचणं आणि त्या व्यक्तीला माझ्याकडे आणणं. आता ही गोष्ट करत असताना तो हापशी षंड रथामध्ये माझ्यासारखा सेवक असता तर म्हटलं असता, प्रभूजी तो रथ जोरात मारणार आहे, मी कसं काय पळू? रथ म्हणजे आत्ता तुम्ही जी कार म्हणता ते कार, आणि त्या कार मागे याला पळायचंय. तो त्याला आतमध्ये पण घेणार नाही. तो घोड्यावरती, घोडे बांधलेले आहेत आणि रथाच्या बरोबर त्याला पळायचंय. परंतु प्रभूनं त्याला सांगितलं, शिष्यांना पण समोरच्या गावामध्ये जा. आता फिलिपाला सांगतो, रथामध्ये हापशी षंड आहे, त्याच्या मागे तुला जायचंय. आता इकडं काय होतं माहिती का? पहा तुमचं रूपांतर कसं होतं, का तुमच्यासाठी तो उत्सव आहे, कशा पद्धतीनं तुमचं जीवन आणि सेवेला समर्पित असल्यावर काय तुम्हाला प्रभू तुमचं कन्व्हर्शन करणार आहे, किंवा तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं होणार आहे, कशी तुमची सेवेची पातळी वाढणार आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. शिष्यांना तो जबाबदारी सांगतो, समोरच्या गावामध्ये जा. फिलिपाला सांगतो, हापशी षंड रथामध्ये. आता इकडं फिलिप ज्यावेळेस पळायला सुरुवात करतो, तेव्हा देव रथापेक्षा जास्त ताकद पवित्र आत्म्याच्या द्वारे फिलिपाला देतो आणि फिलिप रथाबरोबर पळतो. लक्षात घ्या, सेवा करताना तुम्ही नुसतंच पळणार नाही. फिलिप हापशी षंडानं फिलिपाला रथामध्ये घेतलं आणि हापशी षंड विचारतो फिलिपाला याचा अर्थ काय? तेव्हा फिलिप रथामध्ये बसून देवाचं वचन त्याला समजावून सांगतो, एक दिवस तुम्ही पळाल, पण दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या क्षणाला तुम्ही रथामध्ये असाल. का? कारण समोरच्या गावामध्ये जाण्याची ही ताकद आहे. जेव्हा लोक बदलतील तेव्हा तुमचं सगळं कॅरेक्टर बदलून जाईल. तुम्ही चालत होता, पण आता तुम्ही रथामध्ये आहात. एक दिवस तुम्ही चालत होता, आता तुम्ही रथामध्ये आहात. सेवा तुम्हाला जमिनीवरती ठेवत नाही, सेवा तुम्हाला रथाच्या आतमध्ये घेत असते. म्हणून त्याला उत्सव म्हटलेला आहे. हा साधा सुद्धा उत्सव नाही. जेव्हा तुम्ही सेवेच्या कॉलिंगला प्रतिसाद देता, म्हटलं नाही प्रभूनं बोलवलंय, बस प्रभूनं बोलवलं, एकच शब्द कानावरती ठेवा. आणि तुमचं कॉलिंग कधीच वाया जात नाही. पाचारण वाया जात नाही, इन्व्हेस्टमेंट वाया जाईल, पण कॉलिंग कधी वाया जात नाही. कधीच नाही जात प्रिया, कधीच नाही. मला विचारा, 20 वर्षापूर्वी आणि आत्ता
20 वर्षापूर्वी मला वाटत होतं की नाही, आपण काहीतरी चुकीचं केलंय मिनिस्ट्रीसाठी येऊन, का तर त्यावेळेस काही नव्हतं. पण आत्ता जर या लेवलवरती मला कळतं की मिनिस्ट्री ही सर्वोच्च शिखरावरती का, कारण पूर्वी जमिनीवरती होतो, आता रथामध्ये आहे, म्हणून त्याला उत्सव म्हटलेला आहे. जेव्हा प्रभू तुम्हाला बोलवतो ना, तर तुम्हाला कळलं पाहिजे, आणि ते करत असताना हे तुमच्या डोक्यात असू द्या, प्रभूला गाढवांची गरज आहे, प्रभूला पापी व्यक्तीची गरज आहे. जेव्हा प्रभू निवड करतो ना, तेव्हा त्याच्या निवडीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रत्येक निर्मितीचा उद्धार व्हावा ही त्याची गरज आहे. मग तुम्हाला करायचं काय नेमकं? तुम्हाला फक्त एवढंच बोलायचंय. काय बोलायला सांगितलं? वाचा ते वचन. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटलं तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. काय बोलायचंय तुम्हाला पृथ्वी तलावर सेवा करताना? बोला, एवढंच बोलायचंय. काय बोलायचंय? प्रभूला याची गरज आहे. बाकीचं जास्तीचं बोलूच नका हो. आम्ही एवढं सोडून सगळं गावावरचं ओरडत बसतो आणि आमचं पाचारणच निघून जातं. एवढंच बोलायचं असतं प्रभूला. मग हा प्रश्न आहे, तुम्ही काय बोलता? प्रभूला याची गरज आहे का बाकीचं काय बोलत बसता? लक्षात ठेवा, शिष्य या नात्यानं फक्त 2 शब्द बोलायचे, प्रभूला बस. जेव्हा हे शब्द मुखातनं निघून जातात, तुमचा उत्सव गेला, तुमचा उत्सवच गेला, तुमचं जबाबदारीच गेली. प्रभू त्या लोकांना निवडतच नाही. कोणत्या लोकांना? ज्यांच्याकडे हे मिशन नसतं. प्रभूला याची गरज आहे. हे मिशन तुमच्याकडे असलं पाहिजे. प्रभूला याची गरज आहे. प्रत्येक आत्म्याची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. प्रत्येक आणि निवडलेल्या व्यक्तीला जे प्रभूच्या डोक्यामध्ये जी भविष्यवाणी आहे, आणि ती भविष्यवाणी कोणती माहिती का? तो म्हणतो, जोपर्यंत सांगितलेल्या लोकांचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो येणार नाही. आमच्या शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये लोकांचं तारण पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभूचं येणं होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, तोपर्यंत तुमचं मिशन तुम्हाला जगावं लागणार आहे. परंतु होतं काय माहिती का? लोक फक्त उत्सवामध्ये अडकून पडलेले. जावळ्याचा रविवार आला, जावळ्या घ्या, अमक करा, तमक करा. अहो ते नाही. आता तुमचे शब्द होसाना हालेलुयाच गेलं. आता त्याच्या पलीकडं, त्याच्या वर कोणतं आहे? प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे हा शब्द घेऊन तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये ते नाही, प्रभूला याची गरज नाही. कधी कधी आमच्या नाही, प्रभूला हे नको आहेत, प्रभूला ते नको आहेत, प्रभूला आमके नको आहेत, प्रभूला तम. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हाला चाळण घेऊन बसायला सांगितलं कोण नको आहे कोण पाहिजे? प्रभूला प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. आणि त्या व्यक्ती संबंधानं आता दुसरा भाग झाला, प्रभूला याची गरज आहे. आता बघा, आता त्या गाढवाकडे ते आले, मालक त्या ठिकाणामध्ये होते, सोडायचा प्रयत्न करायला लागला. 2 गोष्टी बरं का. एक उत्सव शिष्यांचा, कारण त्यांनी एक वाक्य बोलला, प्रभूला याची. आणि लक्षात ठेवा, रोजच्या दिवसामध्ये उठल्यावर एकच वाक्य बोलायचं, प्रभूला प्रत्येकाची. तुमच्या डोक्यात जर हे आलंच नाही ना, सेवाच करू नका बरं का. सोडवायला पण जाऊ नका गाढवं, काय गरज पण नाही. तुम्ही गाढव नाही, दुसरे घोडे हत्ती सोडून घेऊन याल. गाढवाला, प्रभूला गाढवाची गरज आहे, तो गेला. आणि प्रभूला याची गरज. आता दुसरा भाग, तो गेले शिष्य त्या ठिकाणी, पण गाढवाची सुटायची इच्छा नसेल तर मग उत्सव कोणाचा आहे? सुटणाऱ्या गाढवाचा. जे गाढव सहजपणे सुटलं जात, हा शब्द ऐकतं, प्रभूला याची गरज आहे. बघा, तो जा आणि गाढव सोडण्याचा प्रयत्न करा. आता गाढवाला माहिती आहे, असं लिहिले शास्त्रामध्ये, गाढव आपल्या मालकाचं ठाणं ओळखतं. गाढवाला माहिती आहे, ते आलेले शिष्य येशूचे आम्हाला घेऊन जातील, आपण काही प्रतिकार करायचाच नाही. जे काही करायचं ते मालक करेल. मालक सांगेल आमची गाढवं न्यायची नाही, ते गाढव निवांत बसलं, सोडवायला लागले. मग तेवढ्याच सांगितलं, प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे म्हटल्यावर तो मालक घाबरला. अरे बापरे, प्रभूला गरज आहे, मग घेऊन जा म्हटलं.
समजा गाढव त्या मालकाला सोडायला तयारच नसलं आणि त्यांनी शिष्याला लाथा मारायला चालू केले असते, मला कशाला नेतो, मला काय. बऱ्याच ठिकाणामध्ये तसं आहे, काही लोकांना सुटायचं नसतं, कुठं तरी बांधून ठेवले, मग ते कुणाला शिष्याला लाथा मारतात, जे सोडवायला आले त्यांना लाथा मारतात, जे सुटका करण्यासाठी शिकवत आहे, तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या. प्रतिसाद तुमचा काय? तुम्ही येशूच्या शिष्यांबरोबर चालता का तुम्ही सुटण्यापेक्षा बांधून ठेवण्यामध्ये स्वतःला जास्त धन्य समजता? सुटायला पाहिजे. सुटणं ही तुमच्या मनाचा निर्णय आहे. सुटणं हे तुमच्या मनाचा निर्णय. जर तुम्हाला सुटायचं नसेल तर जगात तुम्हाला सोडवणारा कोणीच नसणार आहे. सुटणं ही तुमची स्वतःची कृती असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांना सुटायचं नाही त्या गाढवांसाठी तो उत्सव नाही. त्यांना सुटायचंच नाहीये, त्यांना त्याच ठिकाणामध्ये अडकून पडायचंय, त्या सवयीमध्ये, त्या स्वभावामध्ये, त्याच पापामध्ये, त्याच बंधनामध्ये, त्याच गोष्टीला जे बांधून राहिलेत ना, त्यांच्यासाठी तो उत्सव नाही. पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मी कुठं बांधलो गेलोय? कोणती गोष्ट आहे की जी प्रभू मला म्हणतो तिथून सुट, तिथून बाहेर पड? लोट ज्याप्रमाणे सदोम गोमोरामध्ये होता आणि परमेश्वर त्याला सांगत आहे इथून बाहेर पड. काय सदोम गोमोरा होता? सदोम गोमोरा एक पाप नगरी आहे. त्या ठिकाणचं पाप इतकं भयानक आहे आणि लोकांना त्या पापाची सवय लागलेली आहे. लक्षात ठेवा, पापाची सवय लागणारे लोक पापातनं कधीच बाहेर पडू शकत नाही. आणि देव जो आहे तो पवित्र देव आहे. पवित्र देवासमोर तुम्हाला तुमचं नीतिमत्व टिकवून ठेवावंच लागणार आहे. देवाला तुम्ही बंधनामध्ये बांधलेले असताना तो येऊन तुमची सुटका करणार नाही. येशू म्हणून तिथं नाही गेला, त्यानं शिष्यांना पाठवलं. आज तुमच्याकडे वचन आलेलं आहे, ते वचन आलेलं असताना बरेच लोक माझ्याकडे प्रार्थनेचे रिक्वेस्ट करतात, मला दारूच्या व्यसनातनं सुटण्यासाठी प्रार्थना करा. नाही सुटणार तसं. प्रार्थनेनं कोणी दारूच्या व्यसनातनं सुटणार नाही. तुम्हाला सोडावी लागणार आहे. सवयी तुम्हाला सोडाव्या लागणार आहेत. काही गोष्टींचा त्याग, काही ठिकाणात ती बंधनं तोडून तुम्हाला बाहेर का हो, ती बंधनं तोडणं किती महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. उत्सव त्या गाढवाला तिथून बाहेर पडताना, मालक सोडताना पुष्कळ त्रास झालेला आहे. त्या मालकाची त्याला सवय झालेली आहे. तो मालक त्याचं खाणं, त्याचं पिणं, त्याच्याबरोबर राहणं, त्याची आंघोळ, त्याला काय लागतं या सगळ्या गोष्टी मालक पुरवत होता आणि त्याला त्या गोष्टी मिळत होता. आता जो दुसरा मालक जाणार आहे त्या मालकाकडे काय त्याला माहित नव्हतं, पण ते गाढव तिथून सुटून शिष्यांबरोबर गेलं. देवाचे प्रिय लोको, काही बंधनं तुम्हाला ते सोडताना तुम्हाला असं वाटेल पुढे काय, पण लक्षात घ्या, जेव्हा येशू सांगतो तेव्हा तुम्ही सुटताना, तेव्हा तुमच्या वाटेला फक्त गौरव आणि देत असता. सुटावं लागतं. प्रभूला याची गरज आहे. कशाची गरज आहे? सुटण्याची गरज आहे. प्रभूला सुटण्याची गरज आहे. सुटा. जिथं तुम्ही बांधलं तिथून तुम्ही सुटा. सुटण्यामध्ये तुमचं गौरव आहे. जोपर्यंत तुम्ही सुटत नाही, लोट सुटला आणि त्याला इतकं छान जागा मिळाली. त्याच्या पत्नीचा नाश झाला, सदोम गोमोराचा नाश झाला. अब्राम जिथं तो होता त्या ठिकाणातनं त्यानं त्याचे गणगोत, त्याचे नातेवाईक सर्व काही सोडलं आणि बायबल सांगतं तो परमेश्वर सांगितलेल्या देशामध्ये निघाला. परिणाम काय झाला? बायबल सांगतं सगळ्या विश्वासणाऱ्यांचा बाप तो झाला. शास्त्रामध्ये सगळ्यात टॉपला त्याचं नाव अब्राम, इसाक, याकोब याचा देव. जेव्हा तुम्ही सुटता, देव विश्वासणाऱ्या वीरांच्या सर्वोच्च स्थानी प्रभू तुम्हाला ठेवत असतो. सर्वोच्च जागा. खालच्या जागेमध्ये त्या ठिकाणात कधी राहू नका. तुम्हाला तुमची जागा, तुमचं स्थान, तुमचा दर्जा हा नेहमी वरचा असला पाहिजे. जे गाढवानं सुटलं, विचार करा, काही गोष्टी मला माग आणि माग घेऊन जात आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शमशोन जो दलिलेच्या मांडीवरती निजला होत्या, त्याच्या बटा कापलेल्या होत्या आणि जेव्हा त्या दलिलेपासून सुटला आणि त्याच्या बटा गेल्या, परंतु तो देवाला बिलगून राहिल्यावर पुन्हा त्याच्या बटा जर आल्या नसत्या तर शमशोन मोठा पराक्रमी वीर बनला नसता. पण शमशोन दलिलेपासून सुटला आणि त्याच्या हयातीमध्ये जेवढा चमत्कार केला नाही तेवढा मरताना त्यानं चमत्कार केला. हीच गोष्ट सुटण्यामध्ये आहे. सुटणं फार गरजेचं आहे. गाढव सुटणं आणि आम्हाला सुद्धा सुटणं. कधी कधी त्या फिलिंग्स आमच्यामध्ये येत नाही. आमचा प्रॉब्लेम काय आहे?
त्या गोष्टीचं महत्व आम्हाला नसतं. ते स्थान, तो दर्जा गाढवाला, लोक म्हणतात गाढवाला काय गुळाची, पण या गाढवाला गुळाची चव होती हो. त्याला कळलंय मला प्रभूच्या बरोबर जाण्यामध्ये मजा आहे. आता मी दुसरा भाग त्याच्या संबंधाने विचार करतो ना, दोन पार्ट होता त्याच्यामध्ये. एक, गाढवाला सुटायचंच नव्हतं म्हणून त्यानं काकू केले असेल, तो म्हटलं असेल सुटायचं नाही, आणि समजा गाढव सुटलं नसतं तर मोठा इतिहास घडला नसता. आता दुसरा भाग मी अशा पद्धतीने तुमच्या समोर मांडतो. त्या गाढवीचं शिंगरू, पुन्हा ते वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक म्हणजे तुम्हाला सांगता येईल मला. आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. आता त्या चौकामध्ये कोण होतं? गाढवी आणि कोण होतं? शिंगरू. गाढवी आणि शिंगरू होतं. विचार करा, त्या गाढवीला भविष्यवाणी माहितीये कोणतरी एक येणार आहे आणि माझ्या शिंगराला सोडवणार आहे. आता दुसरा भाग, ती गाढवी वाट बघत असेल 4000 वर्ष झालं, कधी येणार तो मसीहा, कधी येणार तो मसीहा. आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी आलं आणि ते 2 शिष्य आले आणि ते सांगितलं प्रभूला याची गरज आहे. गाढवीच्या अंतःकरणामध्ये एकदम ती भविष्यवाणी पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या अंतःकरणामध्ये बुडबुडे आले असतील आणि ती म्हटली असेल कोणीतरी माझ्या पिलाला आणि सोडण्यासाठी घेऊन आलेले आणि माझ्या पिलाची गरज त्या प्रभूला आहे. आणि कशासाठी गरज होती माहिती का? एक वचन वाचा, यशाचं पुस्तक 27वा अध्याय, पहिलं वचन. या गाढवीच्या शिंगराला कुठं का, त्याचा उत्सव काय त्या ठिकाणामध्ये? यशाचं पुस्तक 27वा अध्याय 1 वचन. त्या समयी परमेश्वर आपल्या दुःखकर व महान व बलवान खडगाने, आपल्या दुःखकर महान व बलवान खडगाने, खडगानं चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान याचे पारिपात्य करेल. आता भविष्यवाणी ऐका बरं का, काय सुंदर आहे बायबल. सिक्वेन्स लक्षामध्ये घ्या. चौकामध्ये बांधून ठेवलं गाढव. प्रभू शिष्यानं पाठवलं आणि त्यांना सांगितलं मालकाला सांगा प्रभूला याची गरज. कशासाठी गरज आहे? तो म्हणतो कुठला सर्प? चप्पल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान यांचे पारिपात्य करेल. म्हणजे सैतानाला हरवण्यासाठी. लिव्याथान म्हणजे सैतान. आता प्रभूला गाढवाची गरज कशासाठी? लिव्याथानाला हरवण्यासाठी. विचार करा, त्या गाढवीला काय वाटलं असेल, ज्या व्यक्तीनं माझ्या पिलाला सोडवण्यासाठी मागितलं तो तर मोठा पराक्रम करण्यासाठी माझ्या पुत्राला घेऊन जातोय. गाढवीचा आनंद. अरे लिव्याथाना, बरं लिव्याथाना हरवण्यासाठी लिव्याथान तर ताकदवान आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. यानं फसवलं, लिव्याथानं या सर्पानं आदामाला फसवलं, बागेतनं बाहेर काढलं. त्या दिवशी आदाम गाढव झाला आणि गाढव परत आदाम झाला. काय बोलतो लक्षात घ्या, आदाम झाला आणि गाढव आता परत आदाम झाला. म्हणजे काय? बागेतनं बाहेर काढलं, आता परत बागेत आता परत बागेत शिरायचं तर पराक्रम काय? ज्यानं चावी काढून घेतली त्याला तुम्हाला हरवायचंय. आणि त्याला हरवण्यासाठी प्रभू म्हणतो मला तुझी गरज आहे. का तर प्रभूला असं वाटलं की या आदामाला, मी निर्माण केलेल्या माणसाला त्यांनी हरवलं ना, मी निर्माण केलेल्या माणसानंच त्याला हरवायचंय. मी हरवलं तर काही विशेष नाही, आधी त्यानं हरवायचंय, पहिलं युद्ध त्यानं जिंकायचंय. गाढवाला ज्या दिवशी भविष्यवाणी झाली, नियम आला की गाढव जन्माला आलं, शिंगरू जन्माला आलं, मान मोडायची. सैतानाला आनंद आहे, गाढवीच्या शिंगराची मान मोडणार. आणि इकडं येशू ख्रिस्त आल्यावर तो गाढवीचं शिंगरू वाचायचं तर कोकऱ्याच्या रक्तामध्ये त्याला भिजवायचं आणि ते कपडे त्याच्यावरती घालायचे गाढवीच्या शिंगराला. आणि त्या ठिकाणामध्ये हे भविष्यवाणी सैतानाला पण माहिती होते. तो तरुण खडक, काय शब्द वापरलाय वाचा बरं ते वचन. परमेश्वर आपल्या दुःखकर महान व बलवान खडगाने. कुठला खडग आहे? बलवान. आधीचा शब्द काय? दुःखकर. कसलं हो? दुःखकर म्हणजे काय? त्याला दुःख आहे, मरण्याचं दुःख आहे. पण आता मरण्याच्या दुःखाचं रूपांतर कशामध्ये झालं? कसं काय झालं रूपांतर? हे गाढव सुटलं, दुःखाचं रूपांतर बलवानामध्ये झालं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सुटता
तेव्हा तुमची सगळी दुःख निघून जातात आणि तुम्ही बलवान बनू लागता. सुटणं फार गरजेचं आहे. सुटल्याशिवाय दुःख जाणारच नाही हो. जीवनातली सगळी दुःख फक्त आम्ही बांधून ठेवल्यामुळे आहोत. कुठंतरी आम्ही बांधलेलो आहोत. आमच्या जीवनातली निराशा, आमचा पराजय, अपयश, डिप्रेशन कशामुळं? फक्त बांधून ठेवल्यामुळं. पण बांधून आम्ही तिथून सुटलो आणि येशूच्या हातामध्ये पडलो तर तो म्हणतो मी तुला बलवान बनवेल. बरं, नुसतं बलवान बनणार नाही तर लिव्याथानाच्या विरोधामध्ये मी तुला वापरणार आहे. असं जगा की जेव्हा देवानं तुमचा वापर करावा तर लिव्याथान जमिनीवरती असावा. लिव्याथान जमिनीवरती असावा. काय जगायचं असं साधारण जीवन कबरेपर्यंत? जन्माला आलो कुरकुर करत रडत दोष लावत, एक साधारण जीवन जगायचंय का त्याच्यापेक्षा प्रभूच्या हातामध्ये पडायचंय? जा सोडून ना चौकातली गाढवं. येता येता तुम्ही गाढवं घेऊन येता, बदललेले लोक घेऊन येतात, झुंडीच्या झुंडी येतात प्रभूच्या राज्यामध्ये. अहो एक दिवस असा येऊ द्या जेव्हा सोलापूरच्या या भागाचा विचार करतील ना त्यास म्हणतील सगळी गाढव शिलोमध्ये बदललेली आहेत. तो दिवस असला पाहिजे. तो दिवस असला पाहिजे की प्रत्येक गाढव बदललं गेलेलं आहे. आणि ते दिवस मर्यादित दिवस असू देऊ नका. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक मोठा बदल करणारी मंडळी असली पाहिजे. आणि त्या मंडळीला प्रभू, त्या शिष्याला तुम्ही फक्त समोरच्या गावात जा आणि एकच बोला प्रभूला याची गरज आहे. हे मिशन जर तुमच्याकडे असेल ना, प्रभूला याची गरज आहे, मी तुम्हाला सांगतो इतके लोक प्रभूकडे येतील ना. सगळ्या टाईपचे लोक, पाकिटमार येतील, चोऱ्या करणारे येतील, गुंड मवाली येतील, बदलून जातील. परवाच्या मीटिंगमध्ये काही मुलाला घेऊन आली. नंतर गेल्यावर त्यांनी सांगितलं हा सकाळी उठल्यापासून उठला दुपारपर्यंत चांगला असतो, रात्र झाली की माझ्या छातीत धडकी भरती. का? रात्र झाली की याला भांडण केल्याशिवाय चैन पडत नाही. मारामाऱ्या करत सगळीकडं, जिकडं बघल तिकडं नुसतं मारामाऱ्या. पण जेव्हा तो माझ्यासमोर बसला होता, एखाद्या कोंबडीसारखा माझ्यासमोर बसला होता, मला कळलं त्याच्या माराच्या ताकदीपेक्षा सुद्धा देवाचं वचन बलवान आहे आणि त्याला देवाच्या सेवकासमोर शांतच बसावं लागतं. बसला, त्याच्यासाठी प्रार्थना केली. पुन्हा संध्याकाळी तो मीटिंगला आला. सांगण्याचं तात्पर्य, प्रभू प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. सगळ्याला बदलतो. हे आमचं मिशन असलं पाहिजे, आमचं ध्येय असलं पाहिजे की जे लोक ख्रिस्ताला विरोध करत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेवढा विरोध वाढेल तेवढं लोकांचं तारण होणार आहे बरं का. अहो आता तर काहीच नाही. अजून प्रेषितांच्या काळामध्ये त्यांना पकडून बंदिशाळेमध्ये टाकत होते, फटके मारत होते आणि ते बाहेर पडल्यावर गावाचे गावं बदलत होती. अजून तर काहीच नाहीये. 4 सेवकांना कुठंतरी डांबलं, त्याच्यानंतर जामिनावरती सुटतात. परंतु याच्यापेक्षा भयानक परिस्थिती येईल आणि तेव्हा आमचा देश, आमचं राष्ट्र बदलून जाईल. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या लोकांचं मिशन तेच असलं पाहिजे की जाऊन चौकातलं गाढव आम्ही शोधून आणावं. कशासाठी शोधायचंय? त्या बलवान लिव्याथनाला जमिनीवरती आपटावं. प्रत्येक गाढव देव या लिव्याथनाविरुद्ध वापरणार आहे. प्रत्येक गाढव या सैतानाविरुद्ध वापरणार आहे. तुम्हाला देवाच्या हातामध्ये पडणं गरजेचं आहे. ते गाढव येशूकडे आलं. तुम्ही सुटलेला आहात का? सुटणं फार गरजेचं आहे. जो व्यक्ती सुटत नाही, देव त्याला कधीच बलवान बनवत नाही. अपेक्षाच करू नका. तुमची ताकद निघून जाणार आहे, तुमचं सामर्थ्य निघून जाणार आहे. दलीलेने शमशोनाच्या बटा काढून टाकल्या, त्याची ताकद घालवली. जेव्हा असं म्हटलं त्याला बांधून ठेवलं आणि त्याच्या डोक्यावरच्या बटा काढल्या. बटा काढल्यावर त्याची शक्ती निघून गेलेली आहे. ताकद निघून जाती, सामर्थ्य निघून जातो, अभिषेक निघून जातो. कशामुळं? कारण प्रभूला माझी गरज आहे हेच आम्ही विसरलं जातो. शमशोन विसरला, प्रभूला माझी गरज आहे. त्याच्या डोक्यावरच्या बटा काढू नको म्हटलं, पण दलिलीने बटा त्याच्या काढून टाकलेल्या आहेत. प्रभूला तुमची गरज आहे हे तुमच्या ध्यानात नाही आलं. बटा निघून गेल्यावर तुम्हाला फक्त जात्यावरती बसून दळण कांडण करावं लागणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यातलं सामर्थ्य निघून जातं, फक्त तुम्ही चर्चमध्ये तुमचं जेवढं काम आहे तेवढंच करत राहणार. याच्यापेक्षा तुमचा वापर कधी होणार नाही.
पण जर तुमच्याकडे बटा असतील, सामर्थ्य असेल, तर हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये येणार. शमशोनानं गाढवाचं जाबाळ घेतलं, हजारो बलिष्ठी मारले. गाढव येशू ख्रिस्तानं आपल्या हातामध्ये घेतलं आणि या गाढवाला आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये देव परमेश्वरानं वापरलं. कशासाठी? तर बायबल सांगतं की या गाढवाच्या द्वारे सैतानाला मारण्यासाठी प्रभूनं त्याचा वापर केला. आणि म्हणून लक्षात ठेवा, तो फार मोठा उत्सवाचा सण आहे. कोणासाठी उत्सव? तर गाढवासाठी उत्सव आणि शिष्यांसाठी उत्सव. आता शिष्यांचा उत्सव कशासाठी हो? का त्यांचा उत्सव आहे माहिती का? बघा, आता मी समजायचं मी येशूचा शिष्य आहे. मी एक गाढव पकडून आणलं. ऐका बरं का, सिक्रेट सांगतो तुम्हाला त्यातलं, तुम्हाला मिनिस्ट्री कशी समजेल. तुम्ही ते गाढव आणलं, तुम्ही गेला कुठंतरी सुवार्तेला, चौकात बांधलेले गाढव घेऊन आला आणि ते गाढव घेऊन आला, येशूकडे आणलं. येशू त्याच्यावरती बसला, येशू त्याच्यावरती बसला आणि प्रभू म्हणतो की नाही, आता या गाढवाला मी वापरणार आहे सैतानाविरुद्ध वापरण्यासाठी. मी माझ्या पाळकाला धन्यवाद देतो. माझ्या पाळकानं, पास्टर रॉबिन माडकरनं हे गाढव पकडून आणलं आणि मग याच्यावरती येशू बसला. तो काय म्हटला? त्या लिव्याथानाविरुद्ध मी तुला वापरणार आहे. कुणाला? गाढवाला. त्या व्यक्तीनं मला सोडवलं, जिथं बांधलं होतं तिथून मला बाहेर काढलं. प्रभूनं ताकद दिली आणि आता हे गाढव किती ठिकाणी फिरतंय. तुम्ही विचार करा, तुम्ही एखादं गाढव सोडून आणाल, या मंडळीमध्ये अशी काही गाढवं सापडतील जी भारतभर फिरतील, सैतानाचं राज्य उलटून टाकतील. मग तुम्हाला कळेल देवानं तुम्हाला वापरून घेतलं आणि तुम्ही ज्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली त्या व्यक्तीला, या व्यक्तीच्या द्वारे देवानं त्या सैतानाला हरवलं. मग तुमच्यासाठी तो उत्सव आहे. किती मोठा उत्सव असणार आहे, किती मोठा उत्सव असणार आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडे पाहताना युजलेस म्हणून पाहू नका. गाढव युजलेस आहे, कोणी नाही त्याच्याजवळ जाऊ शकत, कोणी त्याचा वापर नाही करू शकत. पण मी तुम्हाला सांगतो, ज्याचा वापर कोण करत नाही त्याचा वापर फक्त देव करतो. पण कधी माहिती का? जेव्हा तो सुटतो. बांधलेल्या गाढवाचा वापर देव करू शकत नाही ना, कारण त्याला त्या गाढवावरती. आता विचार करा, एखादं गाढव बांधलंय आणि प्रभूला जायचंय कुठं? क्रुसावरती, यरुशलेमेत प्रवेश करायचा आहे, सण साजरा करायचा आहे आणि गाढव बांधून ठेवलंय चौकामध्ये. कसं काय जाणार? उलट प्रभू त्याच्यामुळं, प्रभूला तर पुढं जायचंय पण तुमच्यामुळे तो म्हणत नाही आज ना उद्या सुटल गाढव, आज ना उद्या सुटल. मग मी वाट बघत बसतो. अरे मग 2025 वर्षे गेली असती गाढवाला सुटता, अजून येशू ख्रिस्त क्रुसावरच गेला नसता. गाढव सुटणं गरजेचं आहे, सुटल्याशिवाय प्रभू पुढे जाणार. दुसऱ्या भाषेमध्ये देवाचं मिशन गाढव सुटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही सुटलं तर देवाचं मिशन पुढे जाणार आहे. तुम्ही सुटलं तर देवाचं मिशन पुढे जाणार आहे. आता वाचूया पुन्हा मत्त्याचं शुभवर्तमान 1 अध्याय. हा, ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळते. ती सोडून माझ्याकडे आणा. सोडून कुठं आणा? माझ्याकडे आणा. लक्षात, प्रत्येक व्यक्तीला आम्हाला येशूकडे न्यायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला बरं का. गाढवाला तो असं म्हटलं नाही, या गाढवाला सोडून आणा आणि तुम्ही त्याचं डेकोरेशन करत बसा. तो काय म्हटला हो त्याला? ती सोडून माझ्याकडे आणा. कुणाकडे आणा? मी 100% तुम्हाला सांगतो, लोकांनी बैलपोळा केला, आपण गाढव पोळा केला असता. जर प्रभूनं म्हटलं असतं ना, ते गाढव घ्या, तुम्हाला काय करायचं करा, संध्याकाळी माझ्याकडे घेऊन या. आमच्या ख्रिस्ती लोकांनी याला सोडलं नाही. त्याला काय सोडलं असतं सांगा? त्या गाढवाला सोडलं असतं का? ऐका बरं का, मी तुम्हाला काय सांगतो, याचं गांभीर्य तुमच्या लक्षामध्ये येईल. त्या गाढवाला माझ्याकडे घेऊन या म्हणजे काय माहिती का? त्या गाढवाला कसं घडवायचंय, त्याचे स्वभाव कसे बदलायचे ना, ते मी बदलेल. तुम्ही त्याला टॉर्चर करू नका. शिष्य
वाटेमध्ये मला खात्री हो, तुम्ही कुठं सेल ग्रुपला गेले ना, तुम्ही चर्चला येताना त्यांना सांग, तुम्ही चाललाय तिथं, तुमची पाळं कडक आहेत, नीट बसायचं, लेकरं मांडीवर घेऊन बसायचे, इकडं बघायचं नाही, तिकडं बघ. तुम्ही सूचना करता का नाही? करता, आणि करणं आवश्यक पण आहे, ते करणं आवश्यक पण आहे. तुम्ही सांगता. आता येशूचे शिष्य गाढवाला येत नाही ते सांग, तुझी लायकी नाही, तुला घेऊन चाललोय. तिथं गेल्यावर तुझ्या मालकाला लाता घातल्यास, तिथं जर लाता घातल्या तर याद राख, येशूने आधी सूचना दिली, तुम्ही घेऊन या, माझ्याकडे घेऊन या. माझ्याकडे आल्यावर भले भले दुरुस्त होतात. त्या गाढवाला कसं दुरुस्त करायचं मी करेल, तुम्ही फक्त त्याला माझ्याकडे घेऊन या. काय सुंदर आहे नाही का? जो व्यक्ती कुठं बदलत नाही ना, तो व्यक्ती इथं बदलतो. याला बदलण्याची ताकद आहे बरं का, याला बदलण्याची ताकद आहे. आणि देवाच्या वचनाची ताकद काय माहिती का? ते आतमध्ये गेलं ना, इथं कुठंतरी घायाळ करतं. कमतरता, उणिवा, चुका आपोआप दिसतात आणि त्याला कळतं की नाही, मला बदलायला पाहिजे. कठीणातला कठीण व्यक्ती तिथं बदलतो. प्रियानो, ही वचनाची ताकद आहे. पण तो म्हटला त्याला माझ्याकडे घेऊन या, काही करू नका. कोणाला बदलायचं ना, फक्त त्याला येशूकडे घेऊन या, फक्त येशूकडे. म्हणून आता साक्ष ऐकली नाही का, सूरजनी साक्ष सांगितली. देवाचं वचन लोक ऐकतात युट्यूबच्या माध्यमातून, आणि ते वचन त्यांच्याकडे गेलं. त्या बाईचा मला कॉल पण आला होता, सिस्टरचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की नाही, नवरा मुलगा दारू पिऊन एवढं घरामध्ये गोंधळ गोंधळ, शेवटी दोघाला पण हाकलून लावलं, बसायचं नाही घरात, यायचंच नाही, हाकलून लावलं त्यांना, येऊ नका म्हणले घरामध्ये. मग एकटी राहायला लागली. आणि तेवढ्यात प्रभूचं वचन गेलं, क्षमा कर, क्षमा कर. नाही, माझ्या संदेशामध्ये आत्ता जर ख्रिस्ती व्यक्तीला कशाची गरज आहे, फक्त दोनच वचनाची, एक क्षमा आणि दुसरी प्रीतीवर का, फक्त दोन. प्रार्थना, विश्वास, आराधना याच्यामध्ये स्वर्ग राज्य मिळणार नाही, लक्षात ठेवा. हे स्वर्गात गेलेल्या जाण्यासाठी, एक आराधना तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, स्वर्गात गेल्यावर लागणार आहे. विश्वास तुम्हाला प्रभूला मिळवायचा म्हणून पृथ्वी तलावर विश्वासाशिवाय तुम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही, आवश्यक आहे. पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी आवश्यक गोष्टी दोनच आहे, एक प्रीती आणि दुसरी क्षमा. दोनच गोष्टी आवश्यक आहे. हे प्रॅक्टिकल आहे. आणि या दोन गोष्टी तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडं विश्वास असला काय, त्यानंतर तुमच्याकडं आराधना असली काय, पण तुमच्याकडं प्रीती नाही, तुमच्याकडं क्षमा नाही, तर सगळं तुमचं शून्य बनतं. म्हणून म्हटलं ना, ज्याच्याकडं प्रीती नाही तो खणखणणारी थाळी, झणझणणारी झांज आहे. म्हणजे याची आवश्यकता आहे. मग त्या बहिणीला ते पटलं की नाही, आता क्षमा करायला पाहिजे. लगेच तिने तिच्या मुलाला, पतीला, दोघाला बोल, जा मी तुम्हाला क्षमा केली, या परत आपण घरामध्ये राहू. बघा आता प्रॅक्टिकल वचन तिथे गेलं का नाही. आता गेल्यावरती काय झालं, रिस्टोरेशन झालं, बदललं, मन बदललं, परिवर्तन झालं, मनामध्ये कुठंतरी खंत वाटली. आता ते दोन लोक तर चुकीचे आहेतच ना, दारू पिणारा मुलगा आणि दारू पिणारा नवरा, दोघं पण चुकीचे आहेत. ते कुठं बरोबर आहे, पण क्षमा केली ना त्यांनी. क्षमा नेहमी चुकीचं वागणाऱ्या लोकांना करे, बरोबर वागणाऱ्याला काय क्षमा करता तुम्ही? तुमचं कोणी दोषच काय, तुम्हाला कोणी बोललंच नाही, तुमच्याशी कोणी वाईट विचारच केले, त्यांना काय क्षमेची गरज आहे? मग क्षमेची गरज कोणाला आहे? अहो, जे तुमच्या विरोधात वागले त्यांना गरज आहे ना क्षमेची. त्यांना तुम्ही क्षमा करता म्हणजे तुम्ही बायबल पाळता. प्रीती पण कुणाला गरजेची आहे? जे तुमचा द्वेष करतात, जशी आपल्यावर तशी अजून पलीकडे जाऊन. तुम्ही बोला, तुम्ही बोला, जोरात बोला. हो, कुणावर? ती जमत नाही म्हणूनच आवाज बारीक आहे.
ते जमत नाही म्हणून आवाज बारीक आहे का? शत्रूवर प्रेम कर. आणि हे प्रॅक्टिकल आहे, हे देवाचं वचन आहे. स्वर्गात तर तुम्हाला हीच गोष्ट नेणार आहे, बाकी काय नेणार स्वर्गामध्ये. तुम्ही किती गोड गोड गुलगुलू बोललं तर ते तुम्हाला स्वर्गात थोडी नेणार आहे. इथं हे सगळं हेच असणार आहे तुमचं. पण गाढवाला सोडवा. गाढवाला सोडण्यासाठी तुमच्या मुखामध्ये 2 शब्द आवश्यक आहे, क्षमा आणि प्रीती. येशू ख्रिस्तानं 2च शब्द वापरले बरं का. जा तुझ्या पापांची, बस, इथून पुढे पाप करू नकोस. आणि शिष्यानं वारंवार, तुमची एकमेकावर प्रीती असतील तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. तुमची एकमेकावर प्रीती असतील तर शिष्य. असंच कोण शिष्य म्हणणार आहे तुम्हाला? प्रीती तर दिसायला पाहिजे ना. प्रीती दिसला नाही तर कोण तुम्हाला शिष्य म्हणणार आहे? म्हणून म्हटलं गाढवीच्या शिंगराची सुटका कर, त्याला माझ्याकडे घेऊन ये. येशूकडे आल्यावर सगळे येशूचे स्वभाव आमच्यामध्ये येतात. का माझ्याकडे घेऊन ये म्हटला? त्याला माहिती माझ्याकडे आले आपोआप सगळे स्वभाव माझे येणार आहे, आपोआप येणार आहेत. कोणाकडे नेऊ नका आणि तुमच्याजवळ पण ठेवू नका. तुमचे पण स्वभाव नको, येशूचे स्वभाव त्याच्याकडे येऊ द्या. येशूचे स्वभाव, येशूमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद. ऐका बरं का, काय म्हटलं? गाढव माझ्याकडे घेऊन या. फार सुंदर आहे हो. वधस्तंभावरती 2 चोर होते. एक चोर फक्त येशूचं ऐकत होता. ऐकण्यात लक्षात ठेवा, शिष्यानं सांगितलं समोरच्या गावात जा, मालक सोडणार नाही तर फक्त एक वाक्य बोला, प्रभूला याची. गाढवानं ते ऐकलं. वधस्तंभावर पण 2 गाढव आहेत. एका गाढवानं ऐकलं, हे बाप्पा यांना हे काय करतात ते त्यांना कळत नाही. ते एका गाढवानं ऐकलं, दुसऱ्या गाढवानं दुर्लक्ष केलं. ज्या गाढवानं ऐकलं त्या गाढवामध्ये येशूचा स्वभाव आला. ते गाढव काय म्हटलं माहिती का? राजा अधिकार नसेल तर माझी आठवण कर. म्हणून येशू म्हटला त्याला माझ्याकडे घेऊन या. चोराला बदलतो, गाढवाला बदलतो, येशूकडे येणाऱ्या प्रत्येकाला तो बदलतोच. प्रत्येकाला बदलतो. प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची ताकद त्याच्याकडे. ही संगती, हा सहवास, ही फेलोशिप आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, येशू सगळ्याला बदलतो. मी बदललो का? आता हा प्रश्न आहे. मला बदललं पाहिजे ना, माझे स्वभाव बदलले पाहिजे. मी वर्षानुवर्षाचा ख्रिस्ती व्यक्ती आहे, वर्षानुवर्ष, बऱ्याच वर्षापासून मी बिलीवर्स आहे, स्ट्रॉंग बिलीवर्स आहे. माझे स्वभाव परत माझ्यामध्ये आले का? याचा अर्थ मी ख्रिस्तापासून अलिप्त झालो. म्हणून तो म्हटला जो फाटा माझ्यापासून वेगळा होतो त्याला फळ देता येत नाही. म्हणजे माझ्यामध्ये जर ख्रिस्ताचे स्वभाव नाही तर कारण काय? मी त्याच्यापासून अलिप्त झालो. ख्रिस्ताचे स्वभाव माझ्यामध्ये, ख्रिस्ताचं पावित्र्य, ख्रिस्ताची सहनशीलता, ख्रिस्ताची ममता, ख्रिस्ताची क्षमा करण्याची वृत्ती, ख्रिस्ताचं चांगुलपण, हे स्वभाव माझ्यामध्ये राग, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, वासना, व्यसन, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये. मग मी देवामध्ये नाही. माझ्याकडे घेऊन या म्हटला तो. प्रश्न तोच आहे, सर तुम्ही प्रभूच्या जवळ आहात तर हे स्वभाव आमच्यामध्ये कसे असणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवणार आहे, कोणी व्यक्ती नाही दोषी ठरवणार. मी नाही दोषी तुम्हाला ठरवू शकत, कोणी तुम्हाला दोषी नाही. पण कधीतरी बसून विचार करा ना, माझ्यामध्ये किती प्रभूला न पसंत पडणाऱ्या गोष्टी घर करून बसल्यात आणि मला त्याची खंत पण वाटत नाही. मी प्रभूकडे गेलो नाही, मी तिथंच थांबून बसलोय, मी तिथंच आहे, त्या जागेवरती आहे, त्या जागेवरती. माझ्या हटवादी स्वभावामुळं, माझ्यातल्या मीपणामुळं माझ्यामध्ये आणि येशूमध्ये फार मोठी दरी निर्माण झाली ना. कसं नाही देवाने, मी कसं काही येशूला माझ्या गोष्टी पसंत पडतील? येशूकडे येण्यासाठी येशूला पसंत पडणाऱ्या गोष्टी मी केल्या पाहिजे. म्हणून तो म्हटला गाढवाला माझ्याकडे घेऊन या, गाढवाला घेऊन या. तुम्हाला माहिती आहे का प्रभूकडे आल्यावर काय घडतं ते मी तुम्हाला सांगतो. एक स्त्री येशू ख्रिस्ताकडं पहाटेच्या समय तिला पकडून आणलं, व्यभिचार करताना सापडली. प्रभूकडे आणल्यावर येशू त्यांना बोललात, पहिला दगड त्यांनी महाराजांनी अजूनपर्यंत पाप केलं नाही. बऱ्याच गोष्टी तिथं झाल्या, मग त्यांनी दगड टाकून निघून गेले.
आणि येशू तिला विचारतो की बाई, तुला कोणी दोष दिला नाही का? ती म्हटली नाही, सगळे सोडून निघून गेले. तो तू जा, मी पण तुला माफ केलं, इथून पुढे पाप करू नकोस. येशूच्या जवळ आल्यावर ती बाई परत व्यभिचार करताना सापडली नाही. का? कारण ख्रिस्ताचा सहवास, ख्रिस्ताची संगती एकदा तुम्हाला लाभली की तुमचे विचार बदलले जातात. मग पाप नाही गोड लागत. ज्याला पाप गोड लागतं ना, तो येशूला कधीच प्रिय नसतो. पाप गोड लागतं तो व्यक्ती येशूच्या जवळचा असू शकत नाही. पापावरती प्रेम करणं, स्वभावावरती, सवयीवरती प्रेम करणं, ही गोष्ट तुम्हाला परिवर्तन असल्याचं चिन्ह दाखवत नाही. आणि या भ्रमात राहू नका, तुम्ही अशाच अवस्थेमध्ये स्वर्गामध्ये जाल. अजून एक गोष्ट मला सांगतो. मला काल एक व्यक्तीचा फोन आला. त्याला माझी मीटिंग भरवायची होती आणि मग कुठल्या तरी एका पाळकाबरोबर त्याचं संभाषण झालं. मग जेलमध्ये असताना दोघं जण म्हटले, आम्ही एकमेकाशी बोललो. मग त्याला म्हटलं मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, मग जेलमधनं सुटल्यावर तुम्ही तेलोरी पाळकाची मीटिंग भरवा. तर म्हटलं ठीक आहे, मी भरवेल, मला फक्त इथून बाहेर पडलं पाहिजे. मग म्हटलं जेलमधनं, तो म्हटलं मी 5 महिने उपवास प्रार्थना केली, अमकं केलं तमकं केलं त्यांच्यासाठी, जेलमधनं बाहेर आले. मग त्याने मला कॉल केला. म्हटलं की पाळक साहेब, मला तुमची मीटिंग भरवायची, अमक्या पास्टरला सांगितलं तुमची मीटिंग भरवायची. म्हटलं बाबा तसं होत नसतंय, तू म्हटला म्हणून कोण मीटिंग भरवणार नाही. नाही म्हटलं मी जाऊन आता ते सगळं करणार, फायनल करणार, तुमची मीटिंग आमच्या गावामध्ये भरवणार आहे, मोठी मीटिंग करायची, अमकं करायचं तमकं करायचं सगळं. काल फोन आला, मी जेवत होतो तेवढ्यात त्याचा फोन आला. मी तुमचा फार मोठा फॅन आहे. मग हे लोक जे देवाचं वचन सांगतात ते पाळत नाही, ते अमकं करत नाही, तमकं करत नाही, ते खोटं बोलतात, पैसे खातात. अरे बाबा, तू एवढा सगळा अखंड तांडव माझ्यासमोर करत आहे. एक गोष्ट मी तुला सांगू का, ते पैसे खाऊ दे, ते वाईट वागू दे, ते अमकं करू दे, ते तमकं करू दे, हे सगळं तू बोलतो ना, ते सगळं मला मान्य आहे. पण त्याचा न्यायाधीश तू कसं काय? तू कशाला त्याचं जजमेंट करतो? राहिला प्रश्न माझ्या मीटिंगचा, तर माझ्या मीटिंगला तू त्याच्यावरती अवलंबून, अरे तुझ्या आत्मिक जीवनाची काळजी कर ना. तू त्यांच्याकडे लक्ष लावून एवढं तू बोलतो, एवढी निंदा करायला लागला. मी म्हटलं माझ्या कानावर पण ते शब्द नको आहेत. मी जजमेंट करत नाही, जजमेंट करणारा वर बसलाय. तू कोणाचं जजमेंट करू नको. त्याने काय करायचं देव आणि ते पाहून घेतील. तुला तुझ्या जीवनाची काळजी घेणं. आणि मी त्याच्याशी बोलत होतो. मग तो एवढं सगळं वाद करत करत नंतर शांत झाला. नाही तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. नाही मी तुमचा, तू माझा किती पण फॅन असला तरी सुद्धा कोणाविरुद्ध बोलताना मी ते सहन करू शकत नाही. कारण मला माहिती आहे जसं तुझं आत्मिक जीवन आहे तसं माझं आत्मिक जीवन. माझं आत्मिक जीवनाची काळजी करताना मी माझ्यातले दोष शोधणार, दुसऱ्याचे दोष नाही शोधणार. आत्मिक व्यक्ती तुम्ही बनताना त्यास तुम्ही काय करता माहिती का? दावीद म्हणतो नित्य माझं पाप माझ्या समोर आहे. आत्मिक बनताना प्रभूकडे तुम्ही गेल्यावरती पहिल्यांदा तुमच्यामध्ये चेंजेस काय होतात माहिती का? तुम्ही रोज स्वतःमधल्या चुका शोधायला लागता. गाढव स्वतःच्या त्याच्या उडीवा, त्याला माहिती, त्याने असं नाही देवाला प्रश्न नाही केला, देवा का अशा प्रकारचा शाप तुम्हाला दिला होता? एवढे सगळे प्राणी असताना त्या प्राण्यांना कोणाला शाप नाही, पण मला शाप आहे. गाढवीचं शिंगरून मान मोडून त्याला मारून टाकावं, नाही प्रश्न त्याने विचारला. त्याला माहिती आहे देव कधी चुकत नाही. काहीतरी देवामध्ये कधी तर तुम्हाला मी सांगेल गाढवालाच त्यानं का शापित ठरवलं हे पण मी तुम्हाला सांगेल. या आज माझा विषय टॉपिक वेगळा होता म्हणून मी तुम्हाला तिथं नेलं. पण पुढच्या वर्षी जर प्रभू आला नाही आणि मी जिवंत राहिलो, तुम्ही जिवंत राहिला, तर पुढच्या वर्षी मी ते सांगेल गाढवालाच त्यानं शाप का दिला. त्याच्यातलं मी तुम्हाला सिक्रेट सिद्धांत मी तुम्हाला सांगेल. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की जेव्हा त्या गाढवानं स्वीकारलं सगळं काही, प्रभूनं त्याला जवळ घेतलं, प्रभू म्हटलं त्याला माझ्याकडे घेऊन या. देवाकडे गेल्यावर तुमचं सगळ्यात मोठं परिवर्तन काय होतं माहिती का? तुम्ही रोज स्वतःमधले दोष शोधता, स्वतःमधले दोष शोधता. कोणी व्यक्ती दोष स्वतःमधले शोधल्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसऱ्याचे दोष तुम्ही शोधले तर तुम्ही कायम अपूर्ण राहणार. का? त्याचं कारण काय माहिती का?
तुम्ही समजा अर्ध्या भाकरीकडे चतकोर भाकरीनं पाहिलं किंवा अर्ध्या भाकरीने चतकोर भाकरीकडे पाहिल्यावर त्या भाकरीला काय वाटतं, मी चतकोर पेक्षा मोठी आहे. अर्धी भाकर काय म्हणते, मी चतकोर पेक्षा. मग पूर्ण भाकरीकडे पाहिल्यावर अर्ध्या भाकरीला कळतं रे मी अर्धीच आहे. म्हणून बघायचं पूर्ण भाकरीकडं, पूर्ण फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे, पूर्ण तिथं आहे, त्याच्याकडे तुम्हाला पाहायचं. तुम्ही लोकांकडे पाहून पूर्ण होऊ शकणार नाही. तुम्हाला तुमचं पूर्णत्व होण्यासाठी पूर्ण असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे. आता पुढे वाचा, त्याला माझ्याकडे घेऊन या. हा, ती सोडून माझ्याकडे आणा, सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर, कोणी तुम्हास काही म्हटलं तर, प्रभूला याची गरज आहे, प्रभूला याची गरज आहे. आता कशाला प्रभूला याची गरज काय, त्याचं कारण, पहिलं कारण तर मी पाहिलं की त्याला युद्ध करायचंय कुणासोबत, लिव्यातासोबत. दुसरी गोष्ट, उत्पत्तीचं पुस्तक 42 अध्याय 26 वचन. गाढवावर धान्य लादून तिथून निघाले. त्यातल्या एकानं वाटेत उतार शाळेत आपल्या गाढवाला दाना देण्यासाठी आपली गोणी उघडली. तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला. ऐका, सिक्रेट तुम्हाला सांगत आहे, प्रभूला याची गरज आहे. कशासाठी, ऐका, आता लक्ष लागा तुमचं. तुम्हाला एक गाढव किती महत्वाचं आहे. चौकात बांधलेलं गाढव तुम्ही सोडून आणाल. हे चर्च, ही मंडळी, तुमचं परिवार, तुमचं कुटुंब आणि प्रत्येक व्यक्ती या गाढवाच्या रूपानं किती महत्वाचं. असं लिहिलं, त्या गाढवाला या योसेपाच्या भावांनी आपल्या बरोबर घेतलं आणि ते गाढव घेऊन मिस्रामध्ये आले आणि मिस्रामध्ये सुकाळ होता. ऐका बरं का, तिथं या गाढवाच्या पाठीवरती योसेपानं गोणी दिली. योसेपानं त्याचं धान्य, त्याच्या देशातलं धान्य आणि त्या देशातलं धान्य नुसतं दिलं नाही तर त्याच्यामध्ये काय होते, धान्यामध्ये अजून काहीतरी होतं. पैसा. काय होता हो, पैसा. गाढवात काय होतं, गाढवाच्या पाठीवर धान्य बर का, आणि धान्यामध्ये पैसा. म्हणजे प्रभू एखाद्या गाढवाला पकडून आणायला सांगतो, तुमचं चौकात बांधलेलं गाढव सोडा. अशी किती गाढवं आहेत, ज्या गाढवाला तुम्ही सोडून आणाल आणि त्या गाढवाच्या पाठीवरती प्रभू ओझं देईल आणि त्या ओझ्यामध्ये धान्य असेल. धान्य म्हणजे काय, धान्य देवाचं वचन. ही शिधा आहे. आणि त्या शिधेमध्ये अजून गोष्ट तुम्हाला सांगतो, शिधा म्हणजे देवाचं वचन आणि देवाच्या वचनातच तुमची समृद्धी आहे आणि ती समृद्धी कुठल्या तरी एका गाढवाच्या पाठीवरती असेल. एक गाढव पकडून आणलं, तो चौकात बांधलेलं गाढव सोड आणि त्या गाढवाच्या पाठीवरती मी वचनाचं ओझं देईल, म्हणजे मी त्याच्या पाठीवरती धान्य देईल. म्हणजे काय हो, तुम्ही साधे सुधे गाढव नाहीत, तुमच्या पाठीवरती देवानं. आता या योसेपाच्या भावांना फक्त गाढव आणि त्याच्या पाठीवर असणारं गोणी दिसली. गोणीच्या आत काय माहित नाही, गोणीच्या आत काय माहित नाही. जेव्हा त्यानं त्या गाढवाला थांबवलं, उतारशाळेमध्ये आणलं आणि उतारशाळेत आणल्यावर त्यांनी गोणी उघडली आणि उघडल्यावर पहिले गाढवाला काय शब्द आहे, वाचा बरं. हा, तेथून निघाले. त्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाना देण्यासाठी. कुणाला दाना दिला, गाढवाला. त्यांनी खाल्ला का. जेव्हा गाढव येतात ना, या गाढवांना तुम्हाला दाना द्यावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही गाढवाला दाना देता तुम्हाला पैसे सापडतात, समृद्धी ती हो. हालेलुया. कसलं वेगळं आहे बघा देवाचं वचन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लोकांना फीड करता, चौकात बांधलेलं गाढव सोडून आणता, त्यांना देवाच्या वचनाचं शिक्षण देता. देवाच्या वचनाचं शिक्षण द्या. न जाणो काय तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये, प्रभूच्या वचनाची ताकद. आता ही सगळी लेकरं जे आहेत गाढवासारखी माझ्या समोर आहेत, त्यांना देवाचं वचन समजावून सांगेल. आता याच्यामध्ये आज ही लेकरं सामान्य आहेत, छोटी छोटी लेकरं आहेत. त्यांच्याकडे आल्यावर त्यांचं राहणीमान, त्यांचं स्टँडर्ड जे तुम्ही बघता कदाचित आज ते सामान्य असेल, पण देवाच्या वचनाच्या द्वारे त्यांना पकडून आणलं, तुम्ही चर्चमध्ये आणलं, त्यांना शिकवलं. शिकता शिकता लेकरं मोठी होतील आणि एक दिवशी
त्यांना खायला घालता घालता त्यांच्या त्या दाण्यामध्ये प्रभू असं काहीतरी सिक्रेट लपवेल, याच्यात कलेक्टर कमिशनर कोण कोण काय असेल सांगता येत नाही, आणि त्याच्याद्वारे परिवार मंडळी इतकी आशीर्वादित होईल. म्हणून आमची लेकरं देवाच्या घरामध्ये वचनामध्ये असणं गरजेचं आहे. हा जावळ्याचा रविवार आहे हो. कुठला जावळ्याचा रविवार? ही त्यांना घेऊन आलं आणि त्यांना शिधा द्यायला सुरुवात केली. त्याच्यातलं खाद्य, त्याच्यातले दाणे त्यांना द्यायला सुरुवात केली. काय देऊ नका, फक्त देवाचं वचन द्या. आणि अजून तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनामध्ये प्रत्येकाची परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. दावीद जो आहे ना, त्याच्या आई वडिलांनी काय केलं माहिती का? सगळ्याला शिक्षण दिलं, दाविदाचं डोकं चालत नव्हतं, पण त्याला धार्मिक शिक्षण दिलं. बाकीच्यांना सगळं कॉलेज विलेज त्यांचं सगळं शिकवलं, माहित नाही त्यावेळेस कुठले कॉलेज असतील असू द्या, पण त्यांना शिकवलं, राजाच्या त्याच्यात पाठवून दिलं गेलं. त्याला त्या दावीद असं म्हणलं, काय नाही तर बासरी वाजून तर देवाची आराधना कर, त्याला सांगितलं. आणि तो बिचारा उठून वाजवत होता, सतार विना वाजून देवाची स्तुती करत होता. त्याची भावंड त्याला चिडवत असतील, हे आमचं मठ्ठाड आहे, काय डोकं चालत नाही, काय डोकं चालत नाही, काय डोकं चालत नाही. मी म्हणतो देवाला सगळे बिनडोक आणि गाढवच लागतात, डोकेबाज लागत नाहीत. का तर ते आपलं डोकं नको तिथं वापरतात, आणि देवानं ते वापरलंच नाही. आणि मग निवडीच्या समेत आराधना कर. तो प्रॅक्टिकल खूप होतं बरं का दावीद. त्याचा बाप त्याला सांगायचं ना, जा रे तुझ्या भावाला डबा देऊ नये. उलट बोलत नव्हता, मी का जाऊ, दरवेळेस मीच जायचं का? आमच्या लेकरांना म्हणा की भलं मोठा आलाप देऊन त्यांचं त्यांना जाताना घेऊन जा. तुम्ही उगं लाडवून ठेवलंय त्यांना. त्यांचं त्यांनी न्यायला पाहिजे होतं ना. सारखं सारखं मला घेऊन जा. बरं ते काय असा डबा नाही, इथून बाड्यामध्ये जाऊन देऊन यायचा किंवा अश्विनीला जाऊन देऊन यायचा. इथं डबा नव्हता. ते गावाच्या गावं पालथे घालत होते. एका गावातनं दुसऱ्या गावात बकऱ्या चारत होते. तेवढ्या तिकडं जायचं आणि ते जंगलामध्ये होते. हा दावीद मेंढर चारून यायचा. तिकडून आल्यावर त्याचा बाप, जा तिकडे युद्धभूमीवर घेऊन जा. तिकडे जाऊन डबा देऊन येतो. इतका आज्ञाधारक. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेल, जे देवावरती प्रेम करतात तेच आज्ञाधारक असतात. ती त्यांची ओळख आहे. ओळख आहे ती. यानं धार्मिकतेचं शिक्षण घेतलं आणि पवित्र शास्त्र सांगतं, जेव्हा गोणी उघडण्याचा समय आला, 7 भावंडांच्या गोण्या उघडल्या, पण एका भावंडाच्या गोणीमध्ये समृद्धी नव्हती. जेव्हा दाविदाची गोणी उघडली, त्याच्यात पैसा सापडला, राजगादी त्याला मिळाली. ज्याच्या पाठीवरती गोणी आहे, देवाचं वचन आहे ना, काही नसलं तरी चालेल, पण तुमच्या लेकरांमध्ये देवाचं वचन असू द्या. मग ते बुद्धू असले तरी उच्च पदावरती जातील. मिळालं उत्तर? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. कमजोर समजायचंच नाही. आणि अजूनही जेव्हा युजलेस म्हणून तुम्हाला टाकून दिलं जातं ना, तेव्हा देवासाठी तुम्ही फार युजफुल असता. तो देव आहे. हो, आमच्याकडे सुद्धा टाकाऊ पासून टिकाऊ. आणि बघा काय आहे माहिती का, चांगलं पितळेचं भांड त्याची किंमत कमी, आणि जुनं चेमलेलं भांड, काय त्याला शब्द आहे, जुनं जुनं असतं एकदम, सगळेच विसरले. अँटिक अँटिक, चेमलेलं कळकटलेलं अँटिक. ही सुराई केवढ्याला? ही 2000ला. आणि ही अँटिक ही 2 लाख. अरे अँटिक. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे टाकाऊ आहे ते जगाचे लोक त्याची किंमत करतात. तुमचा देव किती विशेष प्रकारे त्याची किंमत करेल. फक्त पाठीवरती दाना असू द्या, धान्य असू द्या, काही नको, तुमच्या पाठीवरती फक्त धान्य, काही तुमच्याकडे असू देऊ नका. म्हणजे का गाढवाला बोलवलं?
प्रभू कुठलंही गाढव असं बोलत नाही, त्याच्याकडं देवाच्या लोकांच्या बचावाचा मार्ग आहे. इस्रायल लोकांसाठी बचाव आहे, इस्रायल लोकांसाठी समृद्धी आहे, इस्रायल लोकांची गरज त्याच्यामध्ये लपलेली. वाचा ते वचन परत एकदा. त्यांनी गाढवावर धान्य लादून तेथून निघाले. त्यातल्या एकाने वाटेनं उतार शाळेत आपल्या गाढवाला दाना देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला. कुणाचा पैसा? माझा म्हणा. तुमचा पैसा तुमच्या गाढवाच्या पाठीवरती आहे. माझा पैसा या गाढवांमध्ये आहे. आणि मला माहिती आहे सगळ्या गोण्या उघडल्यावर मला फिकीर नाही, अख्खा महाराष्ट्रात माझी गाढव आहे. तो सगळ्या महाराष्ट्रात गाढवे, उगीच नाही एवढं सगळं बांधायला लागलं. का तर जिथं उघडतो गोणी तिथं पैसा सापडतो, जिथं गोणी उघडतो तिथं पैसा सापडतो. कुठं जाईल तिथं पैसा आहे. पण आणायची कुठं? उतार शाळेमध्ये. गाढवं कुठं आहेत? कुठं उघडली गोणी? उतार शाळा म्हणजे चर्च. जेव्हा गाढवं उतार शाळेमध्ये येतात तेव्हाच पैसा सापडतो. तुमची गाढवं घरी असतील तर कसला पाहिलाय पैसा त्यांचा? मग बरबादच आहे गाढवं. तुमची गाढवं चर्च मध्ये उतार शाळेत आली पाहिजे. जेव्हा उतार शाळेमध्ये तुमची लेकरं देवाच्या मंदिरामध्ये आणि तुमच्या लेकरांना देवाच्या मंदिरामध्ये असणारं धान्य मिळालं पाहिजे. दुसरं तिसरं कोणतं नको. देवाच्या वचनाची ताकद आहे, समृद्ध करतं ते. देवाचं वचन ताजतवानं करतं, फ्रेश करतं. आता पुन्हा त्या वचनाकडे जाऊया. होणार नाही पण आपण जाऊ. त्याचं शुभवर्तमान 21 अध्याय 1-2 वचन वाचूया. आणि ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथे पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले आहे. असे की सियोनेच्या कन्येला सांगा पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर तो सौम्य आहे. आता गाढवीच्या शिंगराला सोडून आण. याचं कारण काय? तो गाढवानं माझ्याकडे यावं. कशासाठी? भविष्यवाणी काय? गाढवीचं शिंगरू माझ्याकडे आणा आणि मी त्या गाढवीच्या शिंगरावरती बसेल. शिंगरावरती बसत असताना तो म्हणतो राजा सौम्य आहे. म्हणजे काय? या गाढवीच्या शिंगराला त्याला सौम्यता शिकवायची. गाढवीच्या शिंगराचं रूपांतर करायचंय. गाढवीचं शिंगरू जे चौकात बांधून आरगंड बनलेलं आहे, उद्धट लाता मारणारं गाढव आहे. हे गाढवीचं शिंगरू हे कोणाला जवळपास फिरू देत नाही. हे गाढवीचं शिंगरू ओरडतं. आणि त्याच्यातले स्वभाव, मला वेळ नव्हता म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, पण त्याच्यामधला एक स्वभाव आहे, ते ओरडतं. गाढव चारा नसलं तर ओरडतं. पण आता या गाढवीच्या शिंगराला तू माझ्याकडे घेऊन ये, मी त्याला सौम्यता शिकवेल. कशासाठी गाढवीच्या शिंगरावर बसून आला? म्हणजे जावळ्याचा सण ही सौम्यता धारण करणारा सण आहे. तुमच्यामध्ये सौम्यता आली पाहिजे, सौम्य बनलं पाहिजे. सौम्य म्हणजे काय माहिती का? दुसऱ्या भाषेमध्ये स्टील किंवा शांत म्हटलेलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये दगड पडण्यापूर्वी ज्या लाटा वगैरे उसळत नाही त्याला ते सौम्य म्हटलेलं आहे. तो मला शांत पाण्याजवळ नेतो. शांत पाणी त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे काय? जिथं तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल. सौम्य असणं म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसणं. जेव्हा सौम्यता तुमच्यामध्ये येते ना, तेव्हा तुम्ही कोण आहात शांत बसून आपल्याला कळतं. जर तुमच्यामध्ये ती शांती नसेल तर अशांत जीवनामुळे तुम्हाला तुमचं खरं स्वरूपच समजत नाही. तुम्ही कोण आहात, आमचा स्वभाव आम्हाला कळत नाही. जेव्हा शांत बसून विचार कराल, यशाच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे?
जेव्हा यशाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये तुम्ही जाल तिथे असं म्हटलं 6 अध्यायापर्यंत तो सगळ्याला दोष देतो, तुम्हाला हाय हाय, तुम्हाला हाय हाय. जेव्हा प्रभूला तो पाहतो शांत होतो, एकदम सौम्य बनतो आणि तो म्हणतो मला हाय हाय. ही सौम्यतेची ताकद आहे. जेव्हा शांत बनता, सौम्य बनता, सौम्य बनल्याबरोबर तुमचे दोष, तुमच्या चुका, तुमचे अपराध, तुमच्या कमतरता तुम्हाला दिसू लागतात आणि तुम्ही स्वतःचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करता. मग दावीद म्हणतो मी रोज रात्री माझं अंथरूण आसवांनी भिजवून टाकतो. सौम्यतेची ताकद आहे. येशू ख्रिस्त बघा, सौम्यता तुम्हाला कशाला. प्रभू येशू ख्रिस्त क्रूस घेऊन जाण्याच्या अगोदर आम्ही पाहतो यरुशलेमेत त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर तो यरुशलेमेकडे पाहून फार मोठ्यानं रडला, फार मोठ्यानं रडला. अजूनपर्यंत येशू असा रडला नव्हता. लाजरस मेला, त्याला दुःख झालं, थोडंसं रडला, पण येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे पाहून खूप रडला. तो सौम्य होता. का रडला माहिती का? यरुशलेमे, यरुशलेमे संदेष्टाच्या घात करणारी नगरी, कोंबडी जशी पिलाला पंखाखाली एकवटते तसं कितीदा तरी तुला मी माझ्या पंखाखाली एकवट करण्याचं काम केलं, कितीदा तरी तुला माझ्या पंखाखाली घेण्याचं, तुला आधार देण्याचं काम, तुझ्यावर पाखर घालण्याचं काम केलं, परंतु तू शांतीच्या गोष्टी कधीच जाणून घेतल्या नाही. याला सौम्यता म्हटलेली. काय शांतीच्या गोष्टी बोलणं म्हणजे सौम्यता. नेहमी शांतीच्या गोष्टी बोलल्या पाहिजे, ज्याच्यानं वातावरण बदललं जातं, ज्याच्यानं समोरची व्यक्ती देवामध्ये वाढली जाते. एका व्यक्तीला जर देवामध्ये वाढवायचं तर सौम्यतेचा गुण अतिशय आवश्यक आहे. लक्षात ठेवा. परिवार, कुटुंब, मंडळी या सगळ्यांमध्ये सौम्य भाषा, सौम्य विचार, सौम्य बोलणं, सौम्यता हा गुणच आमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून गाढवीच्या शिंगरावरती तो बसला. गाढवीचं शिंगरू तिकडे येत असताना आणि तो स्वभाव गाढवामध्ये आला. हो, गाढवाच्या पाठीवरती प्रभू येशू ख्रिस्त बसल्याबरोबर गाढव सौम्य झालं. ज्या गाढवावरती येशू आहे ते सौम्यच. वाद नाही, विवाद नाही, राग नाही, लोभ नाही, कुठल्याही प्रकारची भावना त्याच्यामध्ये नसते. जेव्हा तुमच्याकडे राग, लोभ, वाद, विवाद, भांडणं, अपशब्द या गोष्टी तुमच्याकडे, तुमची शांती निघून गेली, मग तुमच्यावरती येशू स्वार झालेलाच नाहीये. येशू स्वार झाला तर स्वभाव बदलतात ना. गाढव बदललं. वाचा बरोबर वचन, एंड करू आपण त्याचं. सियोनेच्या कन्येला सांगा. सियोनेच्या कन्येला, कुणाला सांगा? सियोनेच्या कन्येला सांगा. हा, सियोनेच्या कन्येला सांगा. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. काय भविष्यवाणी केली? फक्त सौम्यतेची भविष्यवाणी. गाढवीच्या शिंगरावर. आता बघा, तो गाढवीच्या शिंगराला सोडून आणा. नुसतं भविष्यवाणी करतो म्हणजे काय? गाढवीचं शिंगर सोडून आणायचं एवढीच भविष्यवाणी असते, त्याच्यात काय नसतंय. म्हणजे देवाला काही कामधंदा नाही, एखाद्या गाढवा संबंधानं भाकीत करायचं नाही. हो, तो सौम्य आहे म्हणून गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. म्हणजे काय? त्याला गाढवीच्या शिंगरामध्ये आपला स्वभाव टाकायचा आहे, त्याच्यामध्ये सौम्यता आणायची. म्हणून लक्षात ठेवा, हा सगळ्यात मोठा उत्सव काय माहिती का? ज्यांच्यावरती येशू स्वार झाला त्यांचे स्वभाव त्यांना बदलता येत नव्हते, पण येशू बसल्यामुळं आपोआप बदलले. म्हणून तो उत्सव आहे. माझं परिवर्तन का होतं? येशू माझ्यावर बसल्यामुळं परिवर्तन. येशू नसला तर परिवर्तन नाही. ज्या व्यक्तीचं जीवन बदललं नाही त्याचा स्वभाव तसाच आहे. आणि सोपं आहे त्या व्यक्तीला ओळखायचं. स्वभाव बदललेला नाहीये, तेच गुणधर्म आहेत. आणि ओळखायचं त्याच्यात येशू नाही, परिवर्तन नसणारच आहे. कसल्या परिवर्तनाची अपेक्षा करणार आहे? ज्या व्यक्तीचं परिवर्तन नाही त्यावरती प्रभू येशू ख्रिस्त बसूच शकत नाही. गाढवानं आपला स्वभाव बदलला आणि मग आम्ही पाहतो त्यानं यरुशलेमेत प्रवेश केला. दुसऱ्या पार्टमध्ये तो जय जयकार केला. ॲक्च्युली याच्यात पण 3-4 पॉईंट मिस झाले, परंतु परत कधीतरी मी तुम्हाला सांगेल. त्यानं यरुशलेमेत प्रवेश करता बेतफगे, अजून कुठला तरी एक डोंगर सांगितलेला आहे. कुठला डोंगर आहे तो? सुरुवातीला जैतुनाचा डोंगर. ते अजून 2-3 जावळ्याच्या रविवारमध्ये ते तुम्हाला सांगेल की जैतुनाचा डोंगर का आणि बेतफगे का. हे सगळं एक सिक्रेट, एक रहस्य आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, गाढवीच्या शिंगरावरती स्वार झालेला येशू त्यानं यरुशलेमेत प्रवेश केला.
तो यरुशलेमेतला प्रवेश त्याला क्रुसावर जाण्यासाठी होता. तिथं तो त्याचं क्रुसिफिकेशन झालं आणि त्या क्रुसिफिकेशनमध्ये 7 सिद्धांत त्यांनी मांडले. ते शुक्रवार तुम्ही ऐकाल. परंतु हे सगळं करत असताना आम्ही आमच्या जीवनाला येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेतला प्रवेश म्हणून त्याला स्वीकारायचं. इथून जाताना आहे तसं जाऊ नका. 2 गोष्टी करा. एक, ख्रिस्ताचे स्वभाव घेऊन बाहेर जा आणि दुसरी गोष्ट, जे प्रभूनं सांगितली ती सेवा करा. का तर ज्यानं तुमच्यावरती जबाबदारी सोपवली तो येईपर्यंत गावं बदललेली दिसू द्या. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती पुन्हा बरोबर डोळे बंद करूया. आपल्या मान आपण झोकूया. आपले मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. येशू ख्रिस्तानं गाढवीच्या शिंगरावरती बसून यरुशलेमेत प्रवेश केला. प्रभूला याची गरज आहे. गाढव चौकात बांधलंय पण त्याला सोडावं ही प्रभूची गरज आहे. नाही गाढव सुटलं तर प्रभू त्याच्यावर कधीच बसणार नाही. आज जे तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, तुम्ही कुठंतरी बांधलेलं आहात. काही सवयी तुम्ही त्याला बांधून राहिलेला आहात. काही स्वभाव आहेत. बऱ्याच वर्षापासून त्या स्वभावाला तुम्ही बांधून आहात. हट्टीपणामुळं ते स्वभाव सुटत नाही. त्यांची गरज प्रभूला नाही. जे सुटी चितात त्यांची प्रभूला गरज आहे. आणि जी गाढवं सुटतील ते लिव्याथानाला भारी पडतील. लिव्याथानाला भारी पडतील. सुटून पहा. प्रिय भावा, आज तू देवाचं वचन ऐकत असशील, जरा व्यसनातनं सुटून पहा. जरा रागीटपणातनं सुटून पहा. वाईट सवयीतनं सुटून पहा. प्रभू किती महान रीतीने तुझा वापर करेल. जबरदस्त ताकदीने वापर करेल. बलवान खडक सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तुला देईल. सेवा करणाऱ्यानो बाहेर पडा. काही गाढवं अशी तुम्हाला सापडतील. गाढवाला तुम्ही चारा देता देता, दाना देता देता, गोणीच्या तोंडावर तुमचा पैसा, तुमचे आशीर्वाद अडलेले तुम्हाला सापडतील. निराश होऊन सेवा करू नका. सेवक लोकांनो, गाढवत राहणा. बाहेर पडा. प्रभूनं जबाबदारी दिली. त्यांना चारा द्या, त्यांना दाना द्या. मंडळीमध्ये त्यांना दाना द्या. आज तुमच्याकडे आर्थिक प्रश्न आहेत, परंतु दाना देता देता तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये प्रभू मिरॅकल करेल आणि तुमची गरज त्या गाढवांच्या माध्यमातून भागवेल. हे गौरवशाली देवा, आम्ही पुन्हा एकदा नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. साऱ्या जगभर जावळ्याचा रविवार फक्त एक उत्सव म्हणून लोक पाहत आहे. पण त्याच्यातली खोली, त्याच्यामधलं आत्मिक शिक्षण याकडे लोकांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे. वर्षानुवर्ष एका चाकुरीमध्ये बद्ध होऊन ते जीवन जगत आहेत. आणि दुःखाची गोष्ट, परिवर्तन होण्याच्या ऐवजी त्याचपणामध्ये प्रभू ते अडकून पडलेले आहेत. आज दुपारी मी प्रार्थना करतो. कशासाठी ती भविष्यवाणी झाली? येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर 4000 वर्ष भविष्यवाणी करण्यात आली की तो आपलं तरुण गाढव उत्तम द्राक्षलतेला बांधेल. त्याचं महत्व समजू दे. त्याचं महत्व समजू दे प्रभूची. त्यांचा राजा गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. तो सौम्य आहे. आज प्रत्येक व्यक्तीमध्ये ती सौम्यता येऊ दे. ती सौम्यता. शिंगरावरचा राजा जर सौम्य आहे तर ज्या गाढवावरती बसलं ते गाढव पण सौम्य होणं गरजेचं आहे. आज मी प्रार्थना करतो देवा, ऐकणारे जेवढे लोक यूट्यूबच्या माध्यमातून घराघरामध्ये वचन जाईल,
परिवारामध्ये ती सौम्यता येऊ दे. सगळ्या परिवाराची समस्या हीच आहे, मंडळीची समस्या हीच आहे. सर्व मंडळ्या बदलून जाऊ दे प्रभूजी. जे दुरून या ठिकाणामध्ये आलेत त्यांना तू सोडव. काही लोक या ठिकाणामध्ये आहेत ज्यांना बंधनामध्ये ते अडकलेले आहेत, त्यांना सुटण्यासाठी आजचं वचन त्यांच्या हृदयाशी बोलू दे प्रभूजी. त्यांच्या हृदयाशी बोलू दे. आम्ही खोटं जीवन जास्त काळ जगू शकत नाही. आम्ही आमची भालवण, आम्ही आमच्या स्वतःची सपादनी जास्त काळ करू शकत नाही. आम्हाला बदलणं गरजेचं आहे. बदलाशिवाय कोणी व्यक्ती तुझा प्रिय बनू शकत नाही. एकमेकाच्या चुका शोधण्यात सारा आमचं आयुष्य आम्ही खर्च केलं, पण आम्ही स्वतःच्या चुका शोधत कधीच राहिलो नाही. आज त्या वृत्तीमधनं सर्व लोकांना बाहेर काढ. त्याच्यामुळं आमची आत्मिक रास झालेला आहे, आमची आत्मिक अधोगती झालेली आहे. पण आज दुपारी प्रत्येक व्यक्तीचं जीवन आरशासारखं त्यांच्या समोर येऊ दे प्रभूजी. तुझ्या आगमनापूर्वी अनेक लोकांचा उद्धार, अनेक लोकांचं तारण व्हावं, यासाठी अनेक आत्मे तुझ्या राज्यात आणणारे लोक बनव. आम्ही बदललो तर लोक बदलणार आहे. आमचंच परिवर्तन नाही तर लोक कधीच परिवर्तित होणार नाही. हा झावळ्याच्या रविवारचा संदेश आहे. गाढव बदललं, प्रभूला स्वार होऊ दिलं, देवाच्या योजनेचा भाग बनलं गाढव. भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी गाढवानं आणि त्या गाढविनीनं आणि शिंगरानं आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये दिलं. प्रभू तू बोलला ते पूर्ण होऊन जाऊ दे. आज आम्ही देखील देवाची योजना, त्याची भविष्यवाणी पूर्ण करणारे लोक असावेत. आमच्या संबंधानं, आमच्या जिल्ह्यासंबंधानं, गावासंबंधानं, घरासंबंधानं, व्यक्तिगत जीवनासंबंधानं ज्याही तुझ्या भविष्यवाण्या त्या पूर्ण होऊन जाऊ दे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. इथून जाताना त्यांच्या सोबत तू राहा. गुड फ्रायडेची सभा, ईस्टरची सभा आशीर्वादित कर. अनेक लोकांची बंधनं तोडून या ठिकाणात तू घेऊन ये. पुष्कांच्या जीवनामध्ये तू काम कर. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा प्रभूला आमच्या जीवनातनं उंच करण्यासाठी सहाय्य कर. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ असो.